आहोत. बियाणं लावत असताना निश्चित रोपांपासून लावण करणे फायदेशीर ठरतंय. त्यासाठी लागणारं बियाणं जे आहे ते शुद्ध आणि निरोगी असणं, त्यासाठी आवश्यक त्या बेणे प्रक्रिया करून लागण केली पाहिजे. पीक संरक्षणाकडे त्याचबरोबर दुर्लक्ष होत असतंय. बऱ्याच अंशी आपण बघतोय आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हुमणी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आणि या किडीच्या प्रादुर्भावामुळे 40 ते 50% काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं. तर ह्याच्यासाठी सुद्धा एकात्मिक नियोजन करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी जैविक असेल, रासायनिक असेल, ह्या गोष्टी आपण कीड नियंत्रणामध्ये त्याचा अवलंब केला पाहिजे. खोडवा पिकाकडे दुर्लक्ष करत असतात. वेळेवर तोडणी नाही झाली तरी बऱ्याच अंशी ऊसाचं वजन घटतंय. ऊसाला तुरा आला की त्या ठिकाणी वजन भरत नाही. आतनं दशी पडत असते. तर निश्चित आपणाला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण पारंपरिक पद्धतीवरती मात करून निश्चित ठिबक सिंचन हा असा एक पर्याय आहे की जे ऊस उत्पादनातलं साधन आहे की पिकाला पाणी, पीक अन्नद्रव्य म्हणजेच खतं आणि पीक संरक्षण रसायनं देण्याचं काम करत आहे. योग्य ठिकाणी पाणी देण्याचं काम करत आहे, बरोबर प्रमाणात. योग्य ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी कार्यक्षम मुळाची टक्केवारी जास्त आहे, जिथून उचललं जाणार आहे, त्याच ठिकाणी पिकाची गरज जागेवरती ठिबक सिंचनच्या माध्यमातून पूर्ण केली तर निश्चित पीक जमिनीत वाढण्याच्या ऐवजी वर वाढल, विस्तार वाढल आणि विस्तार वाढला तर वजन वाढणार आहे. निश्चित बरोबर प्रमाणात म्हणजे प्रत्येक वाढीच्या अवस्थेनुसार हे घटक लागत असतात आणि पाणी सुद्धा त्याच पद्धतीने बरोबर प्रमाणात म्हणजे प्रत्येक वाढीच्या अवस्थेनुसार पीक गुणांकानुसार त्याचं पाणी कमी अधिक लागत असतं. योग्य वेळी म्हणजे आपणाला जेवढ्या प्रमाणात त्याची फुटव्याला कोणतं खत लागणार आहे, त्याची जोमदार वाढीसाठी कोणतं खत लागणार आहे आणि ह्या गोष्टी वरचेवर दिल्या तर वाया जात नाही आणि निश्चित दिलेल्या खताचं रासायनिक खताचं रूपांतर आपण पीक उत्पादनामध्ये करून निश्चित ऊस उत्पादकाचं ऊसाचं उत्पादन अधिक, त्याचबरोबर साखर उतारा चांगल्या प्रकारचा येण्यास मदत होते आणि जास्त नफा मिळतो. तर महत्वाचं ठिबक सिंचनामधले फायदे जाणून घेऊया, कारण आपण जे ठिबक सिंचनाद्वारे खत नियोजन, पाणी नियोजन बघण्याच्या अगोदर त्याचे फायदे, कारण पिकाला कुठल्या प्रकारची अवस्था लागणार आहे. जमीन नेहमी वापसा अवस्थेत राहिल्यामुळे पीक जोमदार वाढणार आहे. आता ही वापशाची अवस्था म्हणजे काय? जमिनीमध्ये 25% पाणी, 25% हवा, 50% माती आणि त्याच्यामध्ये जवळपास 1% सेंद्रिय कर्ब पाहिजे किंवा 5% सेंद्रिय पदार्थ असतील तर त्या ठिकाणी पीक हे रोज वाढणार आहे आणि जोमदार वाढ होणार आहे. ऊस सततची वापशाची अवस्था दिली तर निश्चित खतांचे उचलण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात म्हणजे जे खताची कार्यक्षमता आहे ती वाढून, त्याचबरोबर ऊसाचा जो दर्जा आहे त्याच्यामधल्या साखरेचं प्रमाण आहे ते 0.5% वाढणार आहे. पाण्यामध्ये आपण 45 ते 50% बचत करू शकतो आणि तेवढं क्षेत्र अधिक लागवडीखाली आणू शकतो. खताची जी मात्रा आहे त्याच्यामध्ये 25% आपण बचत करू शकतो. उत्पादनात हमखास वाढ 25 ते 30%, तणांचा प्रादुर्भाव कमी होणार आहे, विजेच्या खर्चात बचत होणार आहे. त्याचबरोबर कीड रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा आपण पीक क्षेत्रामध्ये सतत जर पारंपरिक पद्धतीनं पाणी जर दिलं तर त्या ठिकाणी निश्चित आर्द्रता ही वाढत असते आणि जास्त पाण्यामुळे आर्द्रता वाढली की त्या ठिकाणी ऊस पिकामध्ये तांबेऱ्यासारखा बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता, आणि बुरशीजन्य रोग आला की निश्चित हरितद्रव्य कमी होऊन त्या ठिकाणी पिकाची पोषण्याची जे पोषणार नाही चांगल्या प्रकारे आणि कांड्या भरणार नाही, तर त्या ठिकाणी निश्चित आपल्याला कीड रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी करता येतोय ठिबक सिंचनच्या माध्यमातून. आवश्यक तेवढंच पाणी नियोजन, त्याचबरोबर उत्पादन. शेतकरी मित्रांना आपल्याला माहित आहे शेतकरी जे वर्ग आहेत हे ऊसाचं वजन वाढावं म्हणून ऊस तुटायच्या आधी भरपूर पाणी देत असतात, परंतु हिरवागार ऊस जर कारखान्याला जात असेल तर त्याचं वजन भरणारच नाही.
कारण पाल्यातनं साखर पानातून खाली कांडीमध्ये साखर उतरण्यासाठी आपणाला त्या ठिकाणी पाणी नियोजन करत असताना ऊस तोडणीच्या अगोदर साधारणतः 3 महिन्याच्या आसपास पाणी कमी करण्याची आवश्यकता आहे. 10-20% 30% असं प्रत्येक महिन्याला. तर पक्वता अवस्थेमध्ये पाण्याची जे साधारणतः बाष्पीभवनाच्या दराच्या 70%च्या आसपास पाण्याचं नियोजन केलं तर आपण त्या ठिकाणी निश्चित शेवटच्या महिन्यामध्ये पानातली साखर खाली उतरून हिरवीगार पानाच्या ऐवजी पिवळसर पडलेल्या पानातल्या ऊसाचं वजन जास्त भरणार आहे आणि निश्चित आपल्याला त्या ठिकाणी वजन वाढीव भेटणार आहे. तर निश्चित ठिबक सिंचनचा आराखडा आता तुम्हा लोकांना तर सर्वांना माहितीच आहे की या प्रकारचं वॉटर सोर्स असेल, त्यानंतर फिल्ट्रेशन, मग त्याच्यासाठी प्रायमरी फिल्टर, सेकंडरी फिल्टर किंवा फर्टिगेशन इक्विपमेंट आणि इनलाईन ठिबक सिंचनचा वापर आपण निश्चित ऊस पिकासाठी करत असतोय. ठिबकच्या नळीची निवड सुद्धा जमिनीच्या प्रकारानुसार करणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच अंशी शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे की पाणी नियोजन करत असताना ऊस या पिकासाठी जास्त डिस्चार्ज असलेली ठिबकची नळी वापरली पाहिजे. परंतु आपणास माहिती आहे की पाणी ओलीत कसं होतंय, हलक्या जमिनीमध्ये या प्रकारचं ओलीत होतंय की हलक्या जमिनीमध्ये पाणी पसरण्याच्या ऐवजी खाली जाण्याचा वेग जास्त असतोय. मध्यम जमिनीमध्ये तोच आपण बघितलं तर तो पसरण्याचा वेग मध्यम असतोय, खाली जाण्याचा वेग मध्यम असतोय. या ठिकाणी भारी जमिनीमधला जर आपण विचार केला तर पाणी पसरण्याचा वेग चांगला असतोय आणि खाली जाण्याचा वेग हा कमी असतोय. तर निश्चित प्रत्येक मातीसाठी आपणाला ठिबकची नळी निवडताना हलक्या जमिनीसाठी 4 फूट अंतरावरती 30 सेंटीमीटरवर 1 लिटर ते 1.5 लिटर डिस्चार्जची ठिबकची नळी निवडली गेली पाहिजे. मध्यम जमिनीसाठी 4 ते 5 फूट 2 ठिबक नळीतलं किंवा सरीतलं अंतर ठेवलं पाहिजे आणि 2 ड्रिपर मधलं अंतर 40 सेंटीमीटर आणि प्रवाह दर 2 लिटरचा आसपास असला पाहिजे. भारी जमिनीमध्ये 5 फुटावरती किंवा 6 फुटावरती आपण 50 सेंटीमीटर वरती जरी ड्रिपर दिला तरी त्या ठिकाणी पाणी पसरत असते आणि ड्रिपरचा प्रवाह दर 2 लिटर ते 3 लिटरच्या आसपास ठेवला तर निश्चित आणि मुळांची टक्केवारी जास्त वाढून आपल्याला जे दिलेली खतं आणि ओलिताची खोली नियंत्रणात राहील. ओलिताची खोली नियंत्रणात राहिली तर खतं वाया जाणार नाहीत आणि खतं वाया नाही गेली तर त्या खताचं रूपांतर आपण उत्पादनामध्ये करू शकतो. तर त्यासाठी ठिबक मधलं सुद्धा सर्व ठिबक सारखंच असतंय असं नाही. एरीज नावाचा ड्रिपर जो आहे नेटाबीमचा, त्याच्यामध्ये मोठा व पूर्ण फिल्टर त्या ड्रिपरच्या लांबीचा फिल्टर आहे. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी टर्बोनेट टेक्नॉलॉजी आणि रुंद खोलगट व कमी लांबीचा प्रवाह मार्ग आहे, होत नाहीत. त्याचबरोबर दाब नियंत्रित ड्रिपर म्हणून सबसरफेस ऊसाची ठिबक सिंचन करत असताना जमिनीच्या खाली किंवा चढ उताराच्या जमिनीमध्ये पीसी अँटी सायफन मेकॅनिझमचा जो ड्रिपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा व रुंद फिल्ट्रेशन एरिया आहे, रुंद प्रवाह पाहत आहे आणि दाब नियंत्रित तंत्रज्ञानामुळे हा ड्रिपर कधीही बंद पडत नाही, आपोआप साफ होतो. मुख्य खत नियोजनासाठीची साधनं पण तितकीच महत्वाची आहे. वेंचुरीच्या साह्यानं आपण प्रमाणबद्ध खत देणं गरजेचं आहे, जेणेकरून फर्टिलायझरच्या टँक मधून परिणामीय खत आपण पेक्षा प्रमाणबद्ध खत देणं हे अधिक फायदेशीर ठरत आहे. म्हणून वेंचुरीचा वापर करून खत नियोजन करत असताना जास्तीत जास्त डोस जेवढे जातील तेवढं त्या खताची कार्यक्षमता जास्त वाढणार आहे. तर आता आपणास माहित आहे की पाणी जास्त झालं, आता या ठिकाणी बघतोय की पाणी साचलेल्या जागेमध्ये ऊसाची अवस्था काय झालेली आहे. त्यासाठी इथं वापसा नाही किंवा सततची चिखलाची कंडिशन, त्यामुळे फुटवा आला नाही किंवा वाढ पण झाली नाही आणि बऱ्याच अंशी त्या पिकामध्ये जास्त पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे. तर आपण निश्चित पाणी नियोजन करत असताना पाणी जास्त झालं, जसं पाहिलं तसंच पाणी कमी पडलं तर त्या ठिकाणी आपण बघतोय की कांडीची लांबी या ऊस पिकामध्ये कांड्याची लांबी कमी पडते. तर या ठिकाणी कांड्याची लांबी कमी पडली तर निश्चित वजन आपणास त्या पिकाचं भेटणार नाही. म्हणून पाणी योग्य रीतीनं वापशाची अवस्था चांगली असताना जमिनीमध्ये पाण्याचं आणि खताचं योग्य रीतीनं नियोजन केलं तर निश्चित आपण 100 टन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, पाणी नियोजन करण्यासाठी मुळाच्या कक्षेमध्ये सततची वापशाची परिस्थिती निर्माण करून देण्याचं काम केलं पाहिजे.
आणि ह्या मुळाच्या कक्षेमध्येच ओलिताची खोली नियंत्रणात राखून खताचं नियोजन करणं आवश्यक आहे. निश्चित आपण या ठिकाणी पाहतोय की मुळांचं जे प्रमाण आहे किंवा टक्केवारी आपण बघितली तर 0 ते 20 सेंटीमीटर जमिनीच्या वरच्या थरामध्ये जवळपास ऊसाच्या 62% मुळ्या ह्या कार्यक्षम मुळ्या असतात. 20 ते 40 सेंटीमीटर मध्ये 23.4% आणि त्याच्या खाली राहिलेल्या एकदम कमी मुळांची संख्या असते. तर दोन्हीची बेरीज केली तर साधारणतः 0 वरचा जो 40 सेंटीमीटरचा थर आहे याच्यामध्ये 85.4% मुळांची टक्केवारी आहे. तर आपणाला ह्या मुळांच्याकडून तेवढंच मॉइश्चर उचललं जाणार आहे, म्हणजे ओलावा उचलला जाणार आहे आणि जमिनीतला ओलावा उचलण्याचा जो मुळांची टक्केवारी जिथं जास्त आहे त्या ठिकाणी ओलिताची खोली नियंत्रणात राखून खताचं आणि पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. तर निश्चित ऊस उत्पादन 100 टन घ्यायचं म्हणल्यावर हवामान जमीन यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. हवामानामध्ये जमीन आपण जमिनीचं माती परीक्षण करून आपणाला त्याचं नियोजन केलं पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये कोणता घटक जास्त आहे आणि कोणता कमी आहे आणि तो नियंत्रणात ठेवण्यासाठी खत नियोजनाचा चार्ट आपणास करणं गरजेचं आहे. तर मशागत चांगल्या प्रकारची केली पाहिजे. त्याचबरोबर ऊस लावण पद्धत मगाशी सांगितलं की लावण रुंद सरीची झाली पाहिजे. हलक्या जमिनीमध्ये 4 ते 4.5 फूट, मध्यम जमिनीमध्ये 4.5 ते 5 फूट, भारी जमिनीमध्ये 5 फूट ते 6 फूट अंतर ठेवून 2 डोळ्यातलं अंतर सुद्धा वाढवलं पाहिजे. ऊस जाती आणि गुणधर्म आपणाकडे 86-032 265 या व्हरायटी मध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन येत असते. बियाण्याची निवड, त्या बियाणं 8 ते 10 महिन्याचं चांगलं बियाणं, रसरशीत बियाणं, त्या ठिकाणी जास्त वयाचं बियाणं घेऊ नये. उगवण क्षमता कमी होणार आहे. लागणीची वेळ आपल्याकडे हंगामी आहे. 100 टन ऊस उत्पादन घ्यायचं असेल तर निश्चित अडसाली किंवा पूर्व हंगामी ऊसाच्या सीझनला आपण लागण करून चांगलं उत्पादन घेऊ शकतो. खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापनाविषयी आपण तर जाणून पुढे घेणारच आहोत. त्याचबरोबर तण नियंत्रण आणि कीड रोग नियंत्रण किंवा काढणी वाहतूक ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तर महत्वाचं आता पाणी नियोजनाकडे आपण जाऊया. पाणी नियोजन, पिकाची पाण्याची गरज काय असते? पिकाची पाण्याची गरज ही जमिनीतनं आणि पिकातनं बाष्पीभवनाद्वारे किंवा जमिनीतनं बाष्पीभवनाद्वारे आणि पिकातनं पर्णोत्सर्जनाद्वारे जे पाणी उडून 24 तासामध्ये जात आहे त्याचं भरणं म्हणजे त्या पिकाची पाण्याची गरज भागवणं. तर या ठिकाणी आपण त्याचा जर सूत्र बघितलं तर बाष्पीभवनाचा दर गुणिले पीक गुणांक म्हणजेच ईपॅन गुणिले केसी किंवा पीक गुणांक. तर आपणाला एकक क्षेत्रासाठी पाणी आपण लिटर मध्ये सुद्धा काढू शकतो किंवा MM मध्ये सुद्धा काढू शकतो. बाष्पीभवनाचा दर हा पॅन इव्हपोरीमीटर मधनं आपण घेतला तर मिलीमीटर मध्ये त्याचा आपणाला डाटा भेटत असतोय. बाष्पीभवनाचा दर हा मिलीमीटर मध्ये आहे आणि पीक गुणांक समजा वाढीच्या अवस्थेत दुसऱ्या महिन्यातलं पीक आहे, पीक गुणांक, ऊसाचे पीक गुणांक आपण पुढे पाहणारच आहोत. तर पीक वाढीचा गुणांक अर्धा असेल तर एकक क्षेत्राचं म्हणजे 1 एकरचं जर क्षेत्रफळ आपण बघितलं तर 4000 मीटर स्क्वेअर हे क्षेत्रफळ राहत आहे. पाण्याची गरज काढत असताना 4 गुणिले 0.5 म्हणजे 2 मिलीमीटर ही त्या वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच अर्धा पीक गुणांक असताना 2 मिलीमीटर पाण्याची गरज आहे. बाष्पीभवनाचा दर जर 4 मिलीमीटर उदाहरणादाखल घेतलेला आहे तर एकक क्षेत्रासाठी लागणारं पाणी जे आहे ते 2 मिलीमीटर गुणिले 4000 म्हणजे 8000 लिटर प्रति दिवस हे हिवाळ्याच्या कालावधीमध्ये लागण असेल आणि पीक पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये असेल तर त्या पहिल्या महिन्यामध्ये 0.4 पीक गुणांक असतोय, दुसऱ्या महिन्यामध्ये 0.5 हा पीक गुणांक असतोय. तर 8000 लिटर ही त्या पिकाची पाण्याची गरज राहते. आता या ठिकाणी आपण बघतोय की ऊस पिकाचं पाणी नियोजन करत असताना या ठिकाणी बाष्पीभवनाचे दर प्रत्येक महिन्याचे दाखवलेले आहेत की आपण या ठिकाणी जर लागणीचं ऑक्टोबरची लागण पकडली या ठिकाणी तर ऑक्टोबर मध्ये आता ऑक्टोबर महिन्याच्या लागणीला आपण 2.3 मिलीमीटर पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच एकरी साधारणतः लागणीला 9200 लिटर पाण्याची आवश्यकता राहते.
नोव्हेंबर मध्ये त्याच लागणीच्या हंगामाला ऊसाला 11,000 लिटर प्रति एकर प्रति दिवस पाण्याची गरज आहे, तर डिसेंबर मध्ये हेच 3.85 मिलीमीटर म्हणजेच 15,400 लिटर पाणी आवश्यक असते. फेब्रुवारी महिन्याचं जर बघितलं, जानेवारीमध्ये त्याच पिकाला 18,400 लिटर पाण्याची गरज आहे, तर फेब्रुवारीमध्ये 24,400 लिटर म्हणजे 6.1 mm. तर मार्च मध्ये पीक गुणांक वाढला, परत बाष्पीभवनाचा दर वाढला, त्या ठिकाणी 7 mm म्हणजे 28,000 लिटर पाण्याची आवश्यकता एकरी राहणार आहे. एप्रिलमध्ये तीच पाण्याची गरज, एप्रिल मे महिन्यामध्ये बाष्पीभवनाचा दर जास्त असतोय 30,800 लिटरच्या आसपास, कारण पीक गुणांक हा 1.1 असतोय. ते बाष्पीभवनाच्या दराच्या पेक्षा सुद्धा 10% पाणी वाढवून द्यावं लागतंय आपणाला, तर त्या ठिकाणी 7.7 मिलीमीटर पाण्याची आवश्यकता असते. मे महिना आणि जून महिन्यामध्ये तेच पाण्याची गरज आपणाला 26,400 लिटर. तर असा आपणाला योग्य वेळी जेवढी गरज आहे तेवढीच. आता पारंपरिक पद्धतीने काय होत असतंय की आपण सर्व ठिकाणी समान पाणी देत असतोय पाट पाण्याच्या पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी दररोजचं 9,200 लिटर पाणी लागणार आहे, तर आपण तेच पाणी किती भरतोय, तर प्रत्येक महिन्यात तेवढंच पाणी भरत असतोय, प्रत्येक पाळीला तेवढंच पाणी भरत असतोय. त्यामुळं पाणी तर जास्त जातंय, परंतु वापशाची अवस्था लवकर न आल्यामुळं पिकाचं नुकसान होतंय. वापसा आल्याशिवाय पिकाची मुळी काम करणार नाही. ऊस पिकाची मुळी काम करण्यासाठी मातीमध्ये सतत वापशाची परिस्थिती निर्माण करून देण्याचं काम फक्त आणि फक्त ठिबक सिंचन यंत्रणाच कार्यक्षम पद्धतीने करू शकते. नाहीतर त्या पिकाला वापसा येण्याची वाट पाहावी लागणार आणि वापसा आल्यानंतरच खतं उचलली जातील आणि खतं उचलली तरच आपण 100 टनाचं उद्दिष्ट साध्य करू शकतो. तर निश्चित पाणी नियोजन आपलं काटेकोरपणे असायला पाहिजे की आपला लागणीच्या तारखेनंतर आपले जे पीक गुणांक आहेत त्यानुसार निश्चित चांगल्या प्रकारचं पाणी नियोजन केलं पाहिजे. लागणीच्या पद्धती सिंगल ओळ, एक ओळ, जोड ओळ पद्धत, 5 फूट 6 फूट या अंतरावरती काढणी लागणी केली ती 1 फूट किंवा त्या ठिकाणी सूर्यप्रकाश हवा खेळता राहणार आहे. 1 ते 1.5 फुटाच्या आसपास डोळ्यातलं अंतर राहिलं पाहिजे आणि त्यामुळे जास्त फुटवे आणि जास्त बियाणं सुद्धा कमी लागणार आहे. त्या पद्धतीत सुद्धा 3 फुटाची सरी काढून एकाड एक पद्धतीनं सरीची लागण करून आपण लागण करू शकतो. जोडवळ पद्धत ही जुनी पद्धत. या ठिकाणी 2 जोडवळीतलं अंतर 4 फूट आणि 2.5 फुटावरती 2 जोडवळी आपण लावून त्या ठिकाणी 6.5 फुटावरती सुद्धा किंवा 9 फुटावरती सुद्धा आपण जोडवळ पद्धतीनं सुद्धा लागण करून शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. जमिनीत आपला जो आजचा तर ज्या काय घटक आहेत आपल्या जमिनीमध्ये, नत्र हा 140 पेक्षा जर कमी असेल तर निश्चित आपला तो अत्यंत कमी, नत्र पूरक 7 किलो पेक्षा कमी प्रति हेक्टरी असेल किंवा 100 किलो पेक्षा पालाश कमी असेल तर तो त्या जमिनीच्या प्रत म्हणजे त्या ठिकाणी अत्यंत कमी अन्नद्रव्य आहेत आणि शिफारशीपेक्षा 50% खताची वापर जास्त केला पाहिजे. 141 ते 280 किलो नत्र प्रति हेक्टरी असेल आणि 7 ते 13 किलो स्फुरद आणि 101 ते 150 पालाश असेल तर कमी अन्नद्रव्य अशा जमिनीमध्ये शिफारशीपेक्षा 25% जादाची मात्रा आपल्याला त्या ठिकाणी फर्टिगेशन शेड्यूल तयार करताना घेतली पाहिजे. माती परीक्षणाच्या अहवालानुसार जर 281 ते 420 किलो हेक्टरी नत्र असेल आणि 13 ते 22 किलो स्फुरद आणि 151 ते 200 किलो पालाश असं असेल तर ती मध्यम प्रतीची शिफारशीप्रमाणे त्या ठिकाणी खताचं नियोजन झालं पाहिजे. त्याचबरोबर थोडं जास्त असेल त्या ठिकाणी शिफारशी प्रमाणात झालं पाहिजे, म्हणजे 421 ते 560 किलो प्रति हेक्टरी नत्र, 22 ते 28 किलो स्फुरद आणि 201 ते 250 त्या ठिकाणी शिफारशी प्रमाण. परंतु ज्या ठिकाणी जास्त घटक आहेत त्याच्यामध्ये नत्र 561 ते 700, 28 ते 35 किलो स्फुरद आणि 251 ते 300 किलो पालाश, तर अशा ठिकाणी शिफारशीपेक्षा खताचं नियोजन हे 25% कमी केलं पाहिजे. 700 पेक्षा जास्त नत्र, 35 पेक्षा जास्त स्फुरद आणि 300 पेक्षा जास्त जर पालाश असेल तर निश्चित त्या ठिकाणी 50% शिफारशीपेक्षा खताचं नियोजन करता आलं पाहिजे. तेच या ठिकाणी दाखवलेलं आहे. अत्यंत कमी
असेल तर 50% वाढवून दिलं पाहिजे, कमी असेल तर शिफारशीपेक्षा 25% जास्त दिलं पाहिजे, मध्यम असेल तर आणि थोडं जास्त असेल तर शिफारशी प्रमाण, परंतु जास्त आणि त्याच्यामध्ये खूप जास्त मध्ये 25 आणि 50% आपण खताचं नियोजन करताना कमी केले पाहिजे. निश्चित 100 टन ऊस उत्पादन घ्यायचंय म्हटल्यावरती त्या ठिकाणी निश्चित एकात्मिक खताचं नियोजन झालं पाहिजे. आणि खत नियोजन करत असताना मुख्य जो स्फुरद घटक आहे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्फुरद घटक जर व्यवस्थित आपणाला मॅनेज करता आला तर त्या ठिकाणी आपण उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारची वाढ घेऊ शकतो. स्फुरद घटकाचं नियोजन करत असताना बेसल डोस फार महत्वाचा आहे, कारण स्फुरद खत जर आपण फर्टिगेशनच्या द्वारे सर्व क्वांटिटी जर देत राहिलो तर त्या ठिकाणी निश्चित खर्च जास्त होणार आहे. खत नियोजनावरचा खर्च कमी करण्यासाठी स्फुरदाचं जे डोस आहे ते जमिनीतनं दिलं पाहिजे, कारण स्फुरद हा जमिनीत न सोडणारा घटक आहे. तो लीच होत नाही जमिनीमध्ये, त्या ठिकाणी आडवा पसरतो आणि निश्चित त्या स्फुरदाची वाया जाण्याची शक्यता कमी आहे. म्हणून निश्चित 10-20-26च्या 3 बॅग मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, झिंक 10 किलो, फेरस 10 किलो आणि गंधक 10 किलो, बोरॉन 2 किलो, त्याचबरोबर रिजंट जे आहे कीटकनाशक ते 5 ते 10 किलो एकर याप्रमाणे बेसल डोसच्या माध्यमातून दिला पाहिजे. दुसरा आपण त्याच्याऐवजी युरिया 50 किलो आणि 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेटचा पण वापर करू शकतो किंवा एमओपी 50 किलो बेसल डोस मध्ये घेऊ शकतो. झिंक सल्फेट आणि जी मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत ती त्याप्रमाणेच आपण 10 किलो फेरस, 10 किलो गंधक, बोरॉन 2 किलो आणि रिजंट 5 ते 10 किलो. तिसरा जो आपणास डीएपीच्या माध्यमातून सुद्धा आपण याचं नियोजन करू शकतोय. डीएपी 2 बॅग एकरी स्फुरदासाठी घेऊ शकतो किंवा 12-32-16च्या 2.5 बॅग आपण घेऊन या ठिकाणी स्फुरदाचं नियोजन चांगल्या प्रकारचं बेसलच्या माध्यमातून करू शकतो. मुख्य आपणास स्फुरद घटकाचं कार्य काय आणि बेसल डोस मधनं दिल्यानं काय फायदा होतो हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. की स्फुरद घटकाचं काम हे आहे की जमिनीमध्ये मुळी तयार करणं आणि पिकाची पिढी तयार करणं. आता ऊस पिकामध्ये जर बघितलं तर पिढी वेळेवर निघली म्हणजेच फुटवा वेळेवर निघला तर आपणाला 100 टनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होणार आहे. तर फुटवा वेळेवर काढण्यासाठी आपण बघतोय ऊस पिकाच्या प्रत्येक महिन्याला 2.5 ते 3 कांड्या वाढत असतात. तर योग्य खत नियोजन, योग्य पाणी नियोजन असेल तर निश्चित आपणाला योग्य खत नियोजन करतोय, पाणी नियोजन करतोय, परंतु फुटवा वेळेवर काढण्यासाठी स्फुरदाचा घटकाचं कार्य असेल तर त्या ठिकाणी स्फुरद घटक बेसल मधनं आपण दिला तर तो फुटव्याच्या अवस्थेमध्ये उपलब्धतेपर्यंत येऊन जाईल. आता आपणास माहिती आहे की वाढीच्या ज्या अवस्था आहे ते 0 दिवस ते 30 दिवस उगवणीची अवस्था आहे, 30 दिवस ते 120 दिवस ही फुटव्याची अवस्था आहे, 120 दिवसानंतर 300 दिवसापर्यंत जोमदार वाढीची अवस्था आहे आणि 300 दिवस ते 360 दिवस तरी 1 वर्षाच्या पिकाचा जर आपण भाग घेतला तर म्हणजे सुरू पिकाचा तर पक्वतेची अवस्था आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण आडसाली किंवा पूर्व हंगामी तर जोमदार वाढीची जी अवस्था आहे हा मधला कालावधी वाढत असतोय. तर ह्या फुटवा वेळेवर निघाला तर एका ऊसाच्या जास्तीत जास्त कांड्या मिळवण्यासाठी आपल्याला फुटवा वेळेवर काढणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी चांगल्या प्रकारचं उत्पादन अंतर ठेवून वेळेवर फुटवा काढून अगदी 160-65 टनापर्यंत एकरी उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. म्हणून बरेचसे शेतकरी ऊस पीक लावल्यानंतर त्यामध्ये आंतरपीक पण लावत असतात. आंतरपिकाला आपला विरोध नाही, परंतु आंतरपीक लावत असताना मुख्य पिकाकडे खत नियोजनाच्या बाबतीत दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजेच आंतरपीक द्विदल वर्गीय जर लावलेला असेल तर निश्चित त्या ठिकाणी जमिनीत जो आहे तो स्फुरद हा आंतरपिकाने वापरला जाणार आहे आणि आंतरपिकाने स्फुरद वापरला गेला तर निश्चित मुख्य पिकासाठी फुटवे काढण्यामध्ये अडचणी तयार होत असतात. म्हणजे स्फुरद उपलब्ध नाही झाला तर फुटवा निघणार नाही आणि फुटवा नाही निघाला तर त्या ठिकाणी फुटवा वेळेवर नाही निघाला तर निश्चित 1 महिन्याच्या
लेट निघाला तर 3 कांड्या कमी निघणार, पुढच्या महिन्यात अजूनही उशिरा निघाला 2 महिन्यांनी तर 5 ते 6 कांड्या कमी पडणार, 3 महिन्यांनी निघाला तर त्या ठिकाणी 8 ते 9 कांड्या कमी पडणार. मग ह्या ठिकाणी आपणाला योग्य वेळी खत नियोजन जनाच्या माध्यमातून आपण बेसल डोसच्या माध्यमातून स्फुरदाचं अप्लिकेशन केलं तर निश्चित जो 25 दिवसानंतर जेट्या कोंबाची मुळी जमिनीत व्यवस्थितरित्या दाबण्यासारख्या मुळ्या तयार झाल्यानंतर त्याच्यावरती तंतुपोळ्या फुटल्यानंतर फुटवा निघायला सुरुवात होत असते. तर फुटवा नियोजन करण्यासाठी आपल्याला खत नियोजनाच्या माध्यमातून पूरक घटक देणं गरजेचं आहे. बेणे प्रक्रिया करत असताना सुद्धा आपण जमिनीमध्ये जो स्फुरद उपलब्ध करून देणारे जीवाणूंची प्रक्रिया केली पाहिजे. त्याचबरोबर बाकीचे जे आहे ते बेणे प्रक्रियाचा रासायनिक बेणे प्रक्रिया क्लोरो आणि बायोस्टिनची, त्याच्याबरोबर युरिया जरी घेतला याच्यामध्ये बेणे प्रक्रियेमध्ये तरी चालतोय. जैविक बेणे प्रक्रिया महत्वाची आहे. ऍसिटोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर आणि पुरद विरघळणारे जीवाणू किंवा पालाश विरघळणारे जीवाणू एकरी 1 लिटरच्या आसपास आपण 10व्या दिवसाच्या आसपास सुद्धा ठिबकच्या सहाय्यानं सोडू शकतो. तर खत नियोजन करत असताना ऊस आणि खत देण्यापूर्वी हे अगदी योग्य रीतीनं बघितलं पाहिजे की पिकाची वाढीची अवस्था कोणती आहे, खताची विद्राव्य क्षमता ही तपासणं गरजेचं आहे, एकसारखं प्रमाण जातंय का नाही हेही बघणं गरजेचं आहे. तर पोषण दर्जेदार असेल तरच वाढ जोमदार होणार आहे. ऊसाला लागणारे अन्नद्रव्याचा विचार केला तर नैसर्गिक आपण बघतो की नैसर्गिक अन्नद्रव्य कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे तर हवेतनच भेटत असतात. मुख्य अन्नद्रव्याचा विचार केला तर त्या ठिकाणी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश ह्या गोष्टी शेतकरी देत असतात, परंतु दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्याकडे दुर्लक्ष होत असतंय. तर कमी अधिक प्रमाणात जे लागणारे घटक, आवश्यक घटक देणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण 100 टनाचं उद्दिष्ट पार करण्याचा विचार करतो त्यावेळेला दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, तर आपल्या जमिनीत किती प्रमाणात कॅल्शियम आहे त्या ठिकाणी आपणाला वापरणं गरजेचं आहे की नाही हे माती परीक्षणावरतीच अवलंबून आहे. मॅग्नेशियमची गरज हरितद्रव्य निर्मितीसाठी आहे. सल्फरची गरज सुद्धा आपणास माहित आहे की सल्फर ऊसामध्ये चांगल्या प्रकारचं सल्फरची गरज लागत असते. तर फर्टिगेशन म्हणजेच खत व्यवस्थापनाची गुरुकिल्ले आपण त्याच्याकडे बघून ठिबकच्या सहाय्यानं जर पाण्याच्या प्रत्येक थेंबाबरोबर विद्राव्य खताचा थेट मुळाजवळ वापर केला तर निश्चित चांगल्या प्रकारचं उत्पादन म्हणजेच खताची कार्यक्षमता जी नत्रयुक्त खताची कार्यक्षमता जी पारंपरिक पद्धतीने जी कुठं 40 ते 50% भेटते ती कार्यक्षमता आपण 95% पर्यंत वाढवू शकतो. पुरदयुक्त खताची कार्यक्षमता पारंपरिक पद्धतीने 20% भेटते ती कार्यक्षमता आपण 45 ते 50% पर्यंत नेऊ शकतो. पालाश या खताची कार्यक्षमता जी आहे ती 40% वरून 80% वरती नेऊ शकतो. यासाठी आपण पूर्णपणे पाण्यात विरघळणारी खतं दिली पाहिजेत. ठिबक सिंचनच्या माध्यमातून खतं देत असताना दाणेदार खतं सोडू शकत नाही. आपण निश्चित विद्राव्य खताचा वापर, विद्राव्य खत याचा अर्थ 100% वॉटर सॉल्युबल असा होत म्हणजे जे ठिबक बऱ्याच अंशी लोक जे कमी खर्चाच्या खताला विद्राव्य खतं म्हणत नाहीत, म्हणजे आपली जी स्ट्रेट फर्टिलायझर्स आहेत त्याच्यामध्ये ठिबक मधनं कोणकोणती खतं जातात हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर निश्चित सेंचुरीच्या सहाय्यानं आपण खत नियोजन करू शकतो. फर्टिलायझर टँकच्या सहाय्यानं, डोजिंग मशीनच्या सहाय्यानं, त्यासाठी मोठे क्षेत्र असतील तर फर्टिजेट असेल, नेटाजेट असेल किंवा नेटाफ्लेक्स 41 ह्या यंत्रणा ऑटोमेशनच्या द्वारे मोठं क्षेत्र आपणाला मॅनेज करण्यासाठी याचा वापर करू शकतो. सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर आपण निश्चित करायला पाहिजे, कारण जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढला तर जमिनीची सेंद्रिय सुपीकता चांगली राहील. सेंद्रिय सुपीकता चांगली असेल तर त्या ठिकाणी जैविक सुपीकता वाढेल. जैविक सुपीकता म्हणजेच जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या जी आहे ते जे आपण बाहेरनं आणून सोडणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे, नत्र विरघळणारे किंवा आवश्यकता असते आणि सेंद्रिय कर्ब वाढला तर निश्चित जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ असतील तर हवा पाण्याचा समतोल राहणार आहे.
पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढणार आहे, निचरा सुधारणार आहे, जीवाणूंची संख्या वाढली तर उपलब्ध जीवाणू जे काय रासायनिक पदार्थ देतोय ते पिकाला उपलब्ध करून देण्याची आणि त्या खताची कार्यक्षमता वाढणार आहे. तर निश्चित सेंद्रिय मध्ये ग्रीन मॅन्युअर्स मध्ये ताग असेल, धैंचा असेल याचा वापर करून आपण शेणखताला पर्याय, मग शेणखताच्या उपलब्ध नसेल किंवा जे कंपोस्ट खत उपलब्ध नसेल तर त्याऐवजी आपण निश्चित हिरवळीच्या खताचा वापर करून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो. रासायनिक खत त्याच्यामध्ये सरळ खत आहेत, मिश्र खत आहेत, दुय्यम खत, सूक्ष्म अन्नद्रव्य खत ही दिली पाहिजेत. सगळी खत त्यासाठी वाढीच्या अवस्थेनुसार, मगाशी सांगितलं की ऊसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपणाला खताचं व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. उगवण अवस्थेमध्ये आपण उगवण जे 0 दिवस ते 30 दिवस ही अवस्था आहे, याच्यामध्ये बेसल डोस आणि त्यानंतर 20 दिवसाच्या पुढे शेड्यूल चालू झालं पाहिजे. फुटव्याची जी अवस्था आहे तर फुटव्याची अवस्था साधारणतः 30 दिवस ते 120 दिवस, 30 दिवस ते 120 दिवस एवढे 120 दिवसापर्यंत आपला फुटवा तयार होण्याची वाटच पाहणं गरज पडली नाही, अशा प्रकारचं खत नियोजन झालं पाहिजे. त्यासाठी आपलं स्फुरदाचं नियोजन योग्य रीतीनं असेल तर वेळेवर फुटवा निघेल, आणि वेळेवर फुटवा निघाला तर आपणाला एका ऊसापासून जास्तीत जास्त कांड्या भेटतील, आणि जास्तीत जास्त कांड्या भेटल्या त्या कांड्याची लांबी जाडी चांगली भेटणे, लांबी वाढवण्यासाठी आपल्याला पाणी नियोजन योग्य रीतीनं करणं म्हणजे सतत वापशावरती आणि नत्राची गरज भागवणं कांडीची लांबी वाढवण्यासाठी, स्फुरदाची गरज कांड्याचा जाडी वाढवण्यासाठी, त्याचबरोबर जाड फुटवा निघण्यासाठी जमिनीत स्फुरद असणं गरजेचं आहे. आपण बघतो की जेटा मोडून फुटवा काढला आणि जमिनीमध्ये जर स्फुरदच नसेल तर त्या ठिकाणी कमकुवत फुटवा निघत असतोय. तर आपल्याला नैसर्गिक फुटवा काढण्यासाठी, जाड फुटवा, मजबूत फुटवा काढण्यासाठी निश्चित जमिनीमध्ये स्फुरद ह्या घटकाचा आवश्यकता नुसार आपण वापर केला पाहिजे, आणि जाड मजबूत फुटवा काढला तर मजबूत ऊस, जाड ऊस भेटतील आणि त्याचं वजन भेटेल. संख्या नियोजन आपल्याला माहित आहे की ऊसाची फुटव्याची अवस्था 120 दिवसापर्यंत असेल तर सगळ्याच अवस्थे आपला फुटवाची जी मोजण्याची जी ही आहे, मोजून यंत्रणा फुटव्याची तयार करायचं, हे साधारणतः 75 ते 90 दिवसाच्या आसपास आपल्याकडं अपेक्षित फुटवे म्हणजे लागणारे ऊस जेटा सोडून साधारणतः ऊस क्षेत्रामध्ये 45,000च्या आसपास म्हणजे 50-52 हजाराच्या आसपास जर ऊस तयार असतील तर त्या ठिकाणी निश्चित बाळभरणी करून फुटवा येण्याचं थांबवलं पाहिजे. त्या आणि निश्चित फुटवा आणि मोठी भरणी साधारणतः 4 ते 5 कांड्या झाल्यानंतर आपण मोठी भरणी सुद्धा करून घेतलं तर जो जादाचा फुटवा येणार नाही. जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये नत्र आणि पोटॅशची आवश्यकता जास्त राहते, मॅग्नेशियमची सुद्धा त्याच पद्धतीनं गरज भागवणं गरजेचं आहे. पक्वता अवस्थेमध्ये आपल्याला थोडस पोटॅश वरती नियंत्रण किंवा कॅल्शियमचा शेवटच्या जो वाढीची अवस्था आहे ह्या पिरियड मध्ये कॅल्शियमचा वापर करणं गरजेचं आहे. तर आपण जैविक खताचा सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रासायनिक खताचा चार्ट आपण पाहणारच आहोत. तर त्याच्या अगोदर जैविक खत, मग त्याच्यामध्ये नत्र विरघळणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश विरघळणारे जीवाणू हे लागणीनंतर 10व्या दिवशी एक बार सोडून दिले, आणि परत बाळभरणीनंतर ज्या वेळेला जमीन आपण हलवणार आहे त्यावेळेला परत एकदा बाळभरणीच्या आसपास म्हणजे 65 ते 75 दिवसाच्या आसपास आपला एक जैविक खतांचा डोस गेला पाहिजे. त्यानंतर मोठ्या भरणीनंतर आपण नत्र, स्फुरद आणि पालाश विरघळणारे जीवाणू एकरी 1 लिटर हे ठिबकच्या साह्यानं आपण दिले. त्याचबरोबर गंधक उपलब्ध करून देणारे जीवाणू, सिलिका उपलब्ध करून देणारे जीवाणू, झिंक उपलब्ध करून देणारे जीवाणू, मायक्रोरायझाचा वापर बेसल डोसच्या माध्यमातून एकरी 4 किलोच्या आसपास लागण करण्यापूर्वी आणि भरणीच्या वेळेला केला तर निश्चित आपल्याला मायक्रोरायझाचा वापर करून सुद्धा चांगल्या प्रकारचं खताचा जो कार्यक्षमता वाढवण्यास मदत होणार आहे. निश्चित त्याला बघण्या अगोदर आपल्याला ठिबक सिंचनच्या सहाय्यानं खत नियोजन करण्यासाठी लागणारी खत
आवश्यक खतं नत्रासाठी युरिया, ज्याच्यामध्ये 46% नायट्रोजन आहे. या कमी खर्चामधलं नत्राचं नियोजन करण्यासाठी आपण युरियाचा वापर चांगल्या प्रकारे हवामान आणि जमिनीची प्रत बघून युरियाच्या माध्यमातून नत्राचं नियोजन करू शकतो. पोटॅशियम नायट्रेट या ग्रेड 13-045 शक्यतो जास्त ही ऊसामध्ये वापरली नाहीत, जात नाही, परंतु थंडीचा पिरियड असेल, थंडी असेल, त्या वेळेला ऊस जर पिवळा पडत असेल तर त्या ठिकाणी निश्चित 13-045च्या माध्यमातून उपलब्ध नत्र आणि पोटॅश झालं तर आपण त्या ठिकाणी 15 डिग्री सेल्सिअसच्या खाली जर तापमान गेलं तर ह्या ग्रेडचा वापर सुद्धा करून वाढ आपण निश्चित व्यवस्थित ठेवू शकतो. अमोनियम सल्फेटचा वापर निश्चित चुनखडीयुक्त जमिनीमध्ये किंवा ज्या जमिनीचा पीएच जास्त आहे अशा ठिकाणी अमोनियम सल्फेटचा वापर, त्याच्यामध्ये 21% नायट्रोजन आहे. थंडीच्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये नत्र देण्यासाठी युरियाऐवजी अमोनियम सल्फेटचा वापर केला पाहिजे. अमोनियम नायट्रेट हे काय आता उपलब्ध होत नाही, परंतु 1261 मधनं सुद्धा 12% युरियाची सुरुवातीची वाढीची अवस्था आहे. कॅल्शियम नायट्रेट थंडीच्या कालावधीमध्ये आपण 15% नायट्रोजनची पुरवठा करणारं कॅल्शियम नायट्रेट, त्याचबरोबर कॅल्शियमचा वापर त्या ठिकाणी गरज भागत असते. तर निश्चित ठिबक मधून पूरकयुक्त खत सुद्धा आपण देण्यासाठी फॉस्फरिक ऍसिडचा वापर करू शकतो. 85% वालं फॉस्फरिक ऍसिड, त्याच्यामध्ये साधारणतः 52% आसपास उपलब्ध स्फुरद भेटतोय. मोनो पोटॅशियम फॉस्फेट 05234चा वापर, जो साधारणतः जाडी वाढण्यासाठी आपणाला 160 ते 200 दिवसाच्या दरम्यान ह्या ग्रेडचा वापर करू शकतोय. मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजे 1261 फुटव्यासाठी लागणारा जो घटक फॉस्फरस, त्याच्यातनं 1261 या ग्रेडच्या माध्यमातून आपण स्फुरदाचं नियोजन चांगल्या प्रकारे करू शकतोय. किंवा 1340-13 शेल 060-20 ग्रेड ह्या सुद्धा आपण ठिबकच्या द्वारे स्फुरदयुक्त खताचं नियोजन करण्यासाठी वापर करू शकतो. ठिबकसाठी पालाशयुक्त खतं जर बघितली तर 100 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी बरेचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की जास्त वॉटर सॉल्युबलचा वापर, म्हणजे जास्त वॉटर सॉल्युबल खतं वापरली तर उत्पादन जास्त येणार आहे. परंतु जमीन आपली योग्य असेल, जमिनीमध्ये कोणतंही जास्त क्षार नसतील तर त्या ठिकाणी पोटॅशचा जो वापर आहे तो आपण एशियल म्हणजे पांढरा म्युरेट ऑफ पोटॅश ठिबकच्या सहाय्यानं देऊन त्याची चांगली उत्पादकता मिळवू शकतो. जमीन ज्या ठिकाणी चारपट जमीन आहे इथं वापरू शकत नाही, परंतु माळरान जमिनीमध्ये, हलक्या मध्यम जमिनीमध्ये कोणताही पीएच वाढलेला नाही, इशी वाढले नाही, अशा जमिनीमध्ये पोटॅशियम क्लोराईडच्या म्हणजेच केसीएल म्हणजेच पांढरा एमओपी याच्या सहाय्यानं आपण त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी पोटॅशची गरज आपण त्या एमओपी मधून आपण भागवू शकतो. त्याचबरोबर मग सांगितलं 13-045 असेल किंवा ज्या जमिनी किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये पक्वता अवस्थेमध्ये जमिनीमध्ये चुनखडीयुक्त जमिनीमध्ये 0050चा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर आपणाला ज्या ह्याच्यामध्ये पोटॅशियम सल्फेट 0050 याचा वापर थंडी असेल या कालावधीमध्ये किंवा पक्वता अवस्थेमध्ये 0050चा वापर करून आपण उत्पादन, त्यात मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणजे 05234 ही ग्रेड सुद्धा आपण ठिबकद्वारे त्यामध्ये 34% पोटॅश आहे. तर जाडी वाढण्यासाठी पोटॅशची आवश्यकता आपणाला गरजेची आहे. फर्टिलायझर सोल्युबिलिटी आणि कॉम्पॅटेबिलिटी हे पण महत्वाचं आहे. आपणाला माहिती आहे की खत विरघळून देणे आणि ते कोणत्या खताबरोबर मिसळली पाहिजेत हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर कॅल्शियम नायट्रेट हे खत कोणत्याही सल्फेट बरोबर, फॉस्फेट बरोबर मिक्स करायचं नसतंय. दुसरं 13-045 ही ग्रेड सुद्धा कुठल्याही सल्फेट बरोबर मिक्स करायची नाही. त्याचबरोबर एमओपी आहे ते सुद्धा कुठल्याही सल्फेट बरोबर म्हणजे अमोनियम सल्फेट बरोबर आपण मिक्स करू शकत नाही. बाकीचे जे टिक मार्क दाखवलेले आहेत ते एकमेकाबरोबर मिक्स करू शकता. ज्या ठिकाणी अशा प्रकारचं चिन्ह दाखवलेलं आहे तिथं आपण प्रिसिपिटेट होत आहे, म्हणजेच आपणाला त्या ठिकाणी एकमेकाबरोबर ही खतं मिसळली नाही पाहिजेत. तर कॅल्शियम नायट्रेट
आणि मुख्य त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. 13-0-45 बरोबर आणि फक्त मिक्स होत आहे ते. बाकीचं 13-0-45 कुठल्या सल्फेट ग्रेड बरोबर मिक्स करू नका. तर मुख्य आपणाला 100 टन ऊस उत्पादन घ्यायचंय, याच्यासाठी खत नियोजन हे महत्वाचं आहे. मग त्यासाठीच बेसल डोस मगाशीच सांगून दिला की डीएपी आपण 100 किलो एकरी घेतला पाहिजे किंवा 10-26-26 150 किलो किंवा सिंगल सुपर फॉस्फेट. ज्या जमिनीमध्ये चुनखडी युक्त जमीन आहे अशा जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट वापरू नका. त्या ठिकाणी 250 ते 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति एकर द्यायला पाहिजे. 12-32-16च्या माध्यमातून जर स्फुरदाचं नियोजन केलं तर साधारणतः 2.5 बॅग म्हणजेच 125 किलोच्या आसपास 12-32-16चा वापर एकरी करून आपण चांगला बेसल डोस, पुरदयुक्त बेसल डोस देऊ शकतो. सल्फर 10 किलो, सूक्ष्म द्रव्य 10 किलो, निंबोळी पेंट 200 किलो, याचबरोबर शेणखताचा वापर एकरी 10 टनाच्या आसपास झाला पाहिजे. मायक्रोरायझा 4 किलो. ह्या लागवडीपूर्वी बेसल डोस पडला तर योग्य वेळी फुटवा निघेल. योग्य वेळी फुटवा निघाला तर मगाशी सांगितलं की जास्त जे जमिनीत आपला लागण केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये आपल्या ऊसाच्या कांड्या राहत असतात. तर जमिनीमध्ये जर कांड्या राहत असतील तर त्या वर काढण्यासाठी निश्चित सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये नत्राची आवश्यकता आहे आणि फुटवा काढण्यासाठी 1261 ची आवश्यकता आहे. म्हणून 20 दिवस ते 30 दिवस या कालावधीमध्ये 1.5 किलो प्रति एकर युरिया, 1261 1.25 किलो हा डोस ठिबकच्या द्वारे प्रतिदिवस प्रति एकर गेला पाहिजे. 31 ते 60 दिवसाच्या कालावधीमध्ये युरिया 1.5 किलो, 1261 किंवा फॉस्फरिक ऍसिडचे माध्यमातून स्फुरदाचं नियोजन 1 किलोच्या आसपास झालं पाहिजे. 61 ते 120 दिवसाच्या दरम्यान आलेली फुटवे आणि त्याच्या कांड्यांची लांबी वाढण्यासाठी म्हणजेच शाखीय वाढ होण्यासाठी युरिया साधारणतः 2.5 किलोच्या आसपास प्रति एकर गेला पाहिजे ठिबकद्वारे. 1261 साधारणतः 1.5 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 1 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 300 ग्रॅम हा डोस प्रति एकर प्रति दिवस चालला तर आपल्या पिकाला नत्र उपलब्ध झाला तर जमिनीमध्ये कांड्या राहणार नाही. स्फुरद उपलब्ध झाला तर त्या ठिकाणी वेळेवर फुटवा येईल. वेळेवर फुटवा आला तर निश्चित आपलं उत्पादन जास्त निघणार आहे. कारण अपेक्षित उत्पादन यायचं असेल तर उसाला कांड्या पण जास्त झाल्या पाहिजे. 61 ते 60 दिवसाच्या दरम्यानचं खत नियोजन हे उंची वाढवण्यासाठी, कांडीची लांबी वाढवण्यासाठी, त्याचबरोबर कांडी जमिनीमध्ये राहू न देण्यासाठीच नत्र म्हणजे जमिनीमध्ये खोडकीमध्ये ज्या कांड्या जाणार आहेत त्या कांड्या कारखान्याला जाणार आहेत. जास्त कांड्या वर निघण्यासाठी आपलं तिथंच खत नियोजन नसल्यामुळे आपल्या कांड्या जमिनीमध्येच बऱ्याचशा राहून जातात. खोडकी धुतली असतात जमिनीमध्ये. खोडकी उपटून काढून आपण बघितली तर त्या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा कांड्या वाया गेलेल्या असतात. तर लवकर कांडी येणे म्हणजेच त्या निघालेल्या फुटव्याला कांडी जमिनीत राहते ते उचलून बाहेर काढण्यासाठी खत नियोजन योग्य रीतीनं केलं तर निश्चित चांगल्या प्रकारचे मजबूत ऊस तयार होतील आणि उत्पादनामध्ये 100 टनाचं उद्दिष्ट साध्य करायला आपल्याला निश्चित त्या ठिकाणी मदत होईल. 120 ते 160 दिवसाच्या दरम्यान युरियाच्या माध्यमातून नत्राचं नियोजन 3 किलो प्रति एकर, म्युरेट ऑफ पोटॅश 1.5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट अर्धा किलो आणि फॉस्फरिक ऍसिड किंवा आपण त्या ठिकाणी 0.34 ची ग्रेड सुद्धा आपण वापरून त्या ठिकाणी अजूनही जाडी वाढवण्यासाठी, फुटव्यांची आलेल्या जाडी वाढवण्यासाठी स्फुरदाचं नियोजन करू शकतो. 120, 160 ते 200 दिवसाच्या दरम्यान युरिया 3 किलो, फॉस्फरिक ऍसिड अर्धा किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 1.25 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 400 ग्रॅम या पद्धतीने डोस चालला तर निश्चित आपण लावलेल्या ऊसाची अपेक्षित वाढ पहिल्यांदा आपल्याला पाया तयार करण्यासाठी फुटवे वेळेवर काढणं गरजेचं आहे. आलेले फुटव्यांच्या कांड्या जमिनीमध्ये न राहून देण्यासाठी नत्राचं नियोजन, फुटवे काढण्यासाठी स्फुरदाचं नियोजन, वजन वाढवण्यासाठी पोटॅशचं नियोजन, ह्या सगळ्या आणि कमी खर्चातल्या ग्रेड मधनं साध्य करण्यासाठी आपल्याला निश्चित ह्या जो आपणा समोर चार्ट दाखवलेला आहे याच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारचं नियोजन करू शकतो.
200 दिवस ते 240 दिवस युरिया 2.5 किलो, फॉस्फरिक ऍसिड अर्धा किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 1.5 किलो. त्याचबरोबर आता हा मधला जो भाग आहे 100 टन ऊस उद्दिष्ट घ्यायचं म्हटल्यावरती निश्चित आपणाला अडसाली किंवा पूर्व हंगामी ऊसाची लावण करून हा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खत नियोजनाचा जो मधला भाग आहे म्हणजे 160 ते 200 दिवसाच्या ज्या पिरियड मधलं खत नियोजन आहे थोडस आपण लांबून त्या ठिकाणी 40 ते 50 दिवसाचा पिरियड खत नियोजनाचा वाढवून खालचा जो ढोस आहे तो आपण पुढे नेऊ शकतो आणि निश्चित चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपण शेवटचे जो टप्पा आहे म्हणजे खत नियोजन करत असताना ऊस जाण्यापूर्वी 45 ते 50 दिवस हलक्या मध्यम जमिनीमध्ये खत नियोजन बंद करायचंय. भारी जमिनीमध्ये 60 ते 65 दिवस अगोदर खत नियोजन बंद करायचंय. तर ह्या आपणाला निश्चित त्या ठिकाणी खत नियोजन बंद केलं तर आपणाला त्या ऊसातला जो पानामध्ये जी साखर आहे ती कांड्यामध्ये उतरत आणि कांड्यामध्ये उतरली तर वजन वाढत. तर खत नियोजन आणि पाणी नियोजन ह्या दोन ऊस उत्पादनातल्या ह्या मुख्य बाबी ज्या बाबींच्या मुळे जवळपास 40 ते 50% आपण त्या ठिकाणी उत्पादनावरती नियंत्रण ठेवण्याचं काम पाणी नियोजन आणि खत नियोजन करत असते. तर आपण निश्चित काही टिप दिलेल्या आहेत या ठिकाणी. फक्त पांढऱ्या रंगाचं म्युरेट ऑफ पोटॅश वापरलं पाहिजे. युरिया म्युरेट ऑफ पोटॅश हे मिसळून अमोनियम सल्फेट बरोबर म्युरेट ऑफ पोटॅश मिसळू नका. मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फेट ऑफ पोटॅश अमोनियम सल्फेट बरोबर मिसळू शकता. सल्फेट ग्रेड आहे सल्फेट ग्रेड बरोबर मिक्स करा. मार्गदर्शक तक्ता आहे परंतु माती पाणी मातीच्या रिपोर्टनुसार आणि पाण्याच्या रिपोर्टनुसार ग्रेडचं सिलेक्शन करता आलं पाहिजे. तर 100 टन ऊस उत्पादनातलं मुख्य जो आपला भाग आहे तर 100 टन ऊस उत्पादन येण्यासाठी खत नियोजनाच्या माध्यमातून आपण वेळेवर फुटवा काढण्यासाठी स्फुरदाचं खताचं नियोजन आलेल्या फुटव्याची चांगली वाढ होण्यासाठी नत्र आणि त्या वाढलेल्या ऊसाचं वजन वाढवण्यासाठी पोटॅश या घटकाचं पानामध्ये हरितद्रव्य निर्मितीसाठी मॅग्नेशियमची गरज आहे. त्याचबरोबर आपणाला प्रत्येक त्याची लक्षणं सुद्धा आपण पुढे जाऊन बघूया. तर अशा प्रकारचा मजबूत ऊस आपणाला निश्चित हे प्रशांत लटपटे नावाचे शेतकरी आहे सावळवाडी तालुका मिरज यांचा ऊस गेल्या वर्षी साधारणतः 160 टनाच्या आसपास प्रति एकर उत्पादन घेतलेले हे संजय कदम मुरमाड जमिनीमध्ये या शेतकऱ्यांनी 136 टन उत्पादन 136 एक वेळेस 134 एक वेळेस आणि 117 टन हे 18 एकर वरचं ॲव्हरेजचं उत्पादन घेऊन स्वयंचलित ठिबक सिंचनाच्या द्वारे आवश्यक तेवढंच पाणी आणि आवश्यक तेवढीच खतं देऊन मुरमाड जमिनीमध्ये अशा प्रकारचे ऊस उत्पादन करून दिलेले आहेत. तर निश्चित नत्र कमी असेल तर या प्रकारची लक्षणं असतील आपणास सर्व वयाची पानं जर पिवळसर दिसत असतील तर त्या ठिकाणी निश्चित नत्राची कमतरता आहे. कांडीची लांबी कमी पडत असेल पाणी कमी पडत असेल तर नत्र कमी पडलेलं असतंय. स्फुरदाची कमतरता असेल तर निश्चित पानावरती जांभळी झाक पडलेली असते. आपण बघतोय की ऊसामध्ये फिरत असताना ज्या ठिकाणी फुटवा नाही ऊसाला असे शेतकरी फोन करतात. त्यांना तुम्ही फक्त विचारा फोन करून की अधूनमधून फिरताना की त्या ठिकाणी पानं जांभळी दिसतात का. लगेच सांगणार आपणाला की पानं जांभळी दिसतात म्हणजे याचा अर्थ त्याचं उगवण व्यवस्थित झालेले आहे. मुळाच्या कक्षेमध्ये स्फुरदाचा घटकच नसेल ज्या ठिकाणी बेसल डोस दिलेला नसेल अशा ठिकाणी नवीन आलेल्या कोंबाची सुद्धा पानं जांभळसर निळसर दिसत असतात. आणि अशी जर पानं दिसत असतील तर तो एक शेवडी ऊस चालणार आहे किंवा स्फुरद घटक भेटल्याशिवाय फुटवाच काढणार नाही. तर अशा ठिकाणी स्फुरद घटक देऊन अपेक्षित फुटवा काढण्यासाठी आपणाला आणि फुटव्याची जाडी मजबूत येण्यासाठी स्फुरदाचं नियोजन जे मगाशी सांगितलं की बेसलच्या माध्यमातून किंवा फर्टिगेशनच्या द्वारे खत नियोजनाच्या मधून आपणाला चार्ट मधून 1261 किंवा फॉस्फरिक ऍसिडच्या माध्यमातून त्याची गरज भागवत आली. कॅल्शियमचं सुद्धा कमी पडलं की अशा प्रकारची लक्षणं दिसत असतात की बारीक बारीक स्पॉट दिसतात कॅल्शियमचे किंवा पानाची एकूणच
रोग प्रतिकार शक्ती सुद्धा कमी होते, त्याच्यावरती किडीचा हल्ला सुद्धा लवकर होत असतोय. कॅल्शियम कमी असलं तर निश्चित आपण मॉलिब्डेनमची कमतरता असली तर अशा प्रकारचे पिवळसर चट्टे दिसत असतात ऊसावरती. मॉलिब्डेनम कमी पडलं तर हरितद्रव्य निर्मिती सुद्धा कमी होणार आहे. त्या ठिकाणी पोटॅशची कमतरता हा मुख्य घटक. पानाची शीर व्यवस्थित अशा प्रकारची चालली पाहिजे. सतत पांढरी शीर असेल तर निश्चित त्याच्यावरती कोणतेही कमतरता नाहीत. ऊसाची वाढ योग्य रीतीनं चाललेली आहे. 100 टनाचं उद्दिष्ट साध्य करत असताना जर अशा प्रकारची शिरेवरती लालसर छटा येत असतील किंवा लालसर डाग येत असतील तर त्या ठिकाणी निश्चित पोटॅशची कमतरता असते. आणि अशा प्रकारची पोटॅशची कमतरता असेल तर त्या ऊसाची रोग प्रतिकार शक्ती तर कमी राहणारच आहे, परंतु पानामध्ये हरितद्रव्य निर्मिती सुद्धा कमी होणार आणि त्या ठिकाणी निश्चित पोटॅश कमी असेल तर त्या ठिकाणी तांबेरा पकडण्याचं काम होत असतंय. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव चांगला होतो आणि त्यामुळं उत्पादन मध्ये कमी येत आहे. तर निश्चित बोरॉनची कमतरता असेल तर शेंड्याकडची वाढ चांगली होणार नाही, पानं लवकर निघणार नाही. पानं निघण्याचा रेट चांगला होण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या ठिकाणी कॉपरच्या कमतरतेमुळे आपण बघताय की पानं खालची पानं खाली वाकायला लागलेली आहेत आणि त्याच्यावरती निश्चित कॉपर कमी असल्यामुळं रोग लवकर पकडत असतात. मॅंगॅनीजची कमतरतामुळं पानामध्ये पिवळसरपणा येत असतोय. त्याचबरोबर झिंकच्या कमतरतेमुळे पानाची रुंदी कमी होणार आहे. झिंक व्यवस्थित असेल तर पानाची रुंदी वाढली तर त्यात पानाचं क्षेत्रफळ जास्त असेल तर त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस जास्त होईल आणि निश्चित जास्त उत्पादन भेटण्यास मदत होईल. आपणास एवढा रोग म्हणजे लोह कमतरता या ठिकाणी खोडव्यामध्ये किंवा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे ती कमी होत असते. अशा जमिनीमध्ये लोहाची कमतरता असेल तर निश्चित त्या ठिकाणी उत्पादनामध्ये घट येत असते आणि निश्चित आपल्याला यासाठी एकात्मिक खत नियोजन करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि एकात्मिक खत नियोजनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, त्याचबरोबर सेकंडरी अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्य ही म्हणून वापरली पाहिजेत आणि सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून झिंक, फेरस, बोरॉन, मॉलिब्डेनम, मॅंगनीज ह्या घटकांचा, फेरस या घटकांचा सुद्धा आपणाला योग्य तो वापर करता आला पाहिजे आणि अशा प्रकारचं उत्पादन आपण निश्चित चांगला ऊस उत्पादित करून 100 टनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जमिनीत मध्ये योग्य रीतीनं सेंद्रिय कर्ब 100 टनाचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर जमिनीमध्ये 1% वर सेंद्रिय कर्ब पाहिजे. पहिली गोष्ट 1% सेंद्रिय कर्ब असेल तर आपली लढाई तिथंच जिंकली. आणि त्या ठिकाणी 100% वापशाचं नियोजन करण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर करून आपण पाण्याचं नियोजन जे आहे ते पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पीक गुणांकानुसार केलं पाहिजे. जो बाष्पीभवनाचा दर आहे त्याला त्याच्या पीक वाढीच्या गुणांकाने म्हणलं की आपली पिकाची पाण्याची गरज निघणार आहे. त्या दृष्टीनं पाण्याचं नियोजन करणं अत्यंत महत्वाचं आहे. ठिबक सिंचन करत असताना बऱ्याच ठिकाणी अडचणी असतात की सामुदायिक एखादी संस्था असते किंवा विहीर बऱ्याच जणांमध्ये असते. अशा ठिकाणी शेततळ्याचा अवलंब करून जेवढ्या दिवसानंतर पाळी येणार आहे तेवढ्या पाळीचं पाणी साठव्याची आपण व्यवस्था शेततळ्याच्या छोट्याशा शेततळ्याच्या माध्यमातून करून अशा प्रकारचं ऊस उत्पादन अगदी सामुदायिक ज्या पाणीपुरवठा संस्था आहे याच्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांनी अशा प्रकारची शेततळी तयार करून सांगली, कोल्हापूरमध्ये चांगलं उत्पादन घेत आहेत. तर निश्चित ह्या सक्सेस स्टोरी आहेत. ऑटोमेशनच्या द्वारे सुरुवातीला मगाशीच सांगितलं की 117 टन या शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेलं होतं. हे काही योग्य खत नियोजन, योग्य पाणी नियोजन, पिकाची फेरपालट या करून किरण पाटील समडोळीचे तालुका मिरज यांनी 128 टन एकरी उत्पादन घेणारी ही सक्सेस स्टोरी एबीपी माझावरती पाठीमागेच प्रदर्शित झालेली आहे. त्याचबरोबर कम्युनिटी इरिगेशन म्हणजेच पलूस तालुक्यातले बांबोडे म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणेवरती 1000 एकरचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी
ऊस पीक हे मुख्य पीक आणि थोडेफार द्राक्षाचे क्षेत्र याच्यासाठी या बांबोडे गावचा स्वयंचलित ठिबक सिंचन, गोटखिंडी मधला स्वयंचलित ठिबक सिंचन प्रकल्प, त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये कसबा सांगावचा जो ठिबक सिंचनचा प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. तर निश्चित आपण ठिबक सिंचनच्या सहाय्यानं योग्य पाणी नियोजन करून काही मोठमोठे प्रोजेक्ट नेटाफिमने कार्यान्वित केलेलं आहे. त्याचा या ठिकाणी सामूहिक सिंचन मध्ये रामतालमध्ये 11,700 हेक्टरचा 6,700 हे कम्युनिटी इरिगेशनचा प्रोजेक्ट बागलकोट जिल्ह्यामध्ये आहे, कर्नाटकमध्ये. गोटखिंडीचा मगाशी सांगितलं की 608 एकर वरती 350 शेतकऱ्यांच्या एकत्रित येऊन भारतातला पहिला कम्युनिटी इरिगेशन प्रोजेक्ट इथून चालू झाला, सांगली जिल्ह्यामध्ये गोटखिंडी तालुका वाळवा येथे. तर धन्यवाद. निश्चित आपण 100 टनाच्या या शिक्षणासाठी रामेतीने मला आपणासमोर मार्गदर्शन करण्याची संधी दिली. आपला जो ठरलेल्यानुसार वेळ शिल्लक आहे, यामध्ये आपण प्रश्नोत्तराकडे वळूया. तर आजच्या या मुख्य उद्दिष्ट की ऊस पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर आणि त्या ठिकाणी 100 टनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपणाला योग्य खत नियोजन करण्यासाठी ठिबकच्या मार्फत पाणी नियोजन करून सततची याच्यातला एक्स्ट्रॅक्ट काय की सतत वापशाची अवस्था जमिनीमध्ये ठेवली पाहिजे. त्यानंतर जमिनीचा जो प्रकार आहे त्यानुसार ठिबक सिंचनची निवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाणी नियोजन करत असताना पिकाची वाढीची अवस्था लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर आपणाला वाढीच्या अवस्थेनुसार त्याच्या ग्रेड देता आल्या पाहिजेत आणि आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार ग्रेड कमी अधिक करता आल्या पाहिजेत. मग जास्त जर झालं कुठला घटक तर दुसरा घटक उपलब्ध होण्यावरती मर्यादा येत असतात. म्हणून योग्य खत नियोजन, योग्य पाणी नियोजन आणि योग्य वापशाचं नियोजन करून आपण निश्चित सेंद्रिय पदार्थांचा वापर, त्याचबरोबर संतुलित रासायनिक पदार्थांचा वापर, जे काही खत आहेत त्याचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य, जैविक घटक आहेत याचा वापर वेळोवेळी आणि गरजेनुसार आवश्यकतेनुसार केला तर निश्चित 100 टनाचं उद्दिष्ट साध्य करू शकतो. आणि कमी खर्चाच्या ग्रेड मधून आपण 100 टन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निश्चित युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल किंवा पोटॅशसाठी कमी कॉस्टचं पांढरा म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर करून हे 100 टनाचं उद्दिष्ट सहज साध्य करू शकतो. हे बऱ्याच शेतकऱ्यांनी साध्य करून दाखवलेलं आहे. धन्यवाद. मी इथंच थांबतो. आपण प्रश्नोत्तराकडे वळूया. थँक्यू सर. थँक्यू बिटले साहेब. थँक्यू. आभार आहे. हा बोला. आता प्रश्नोत्तराकडे जाऊया सर. मी सर्वांना सांगतो इच्छितो की पहिल्यांदा प्रश्न उत्तर होतील आणि बाकी बिटले साहेब जरी गेले तरी आपण एक 5 मिनिट थांबायचं. शेवटी सगळ्यांनी आपण जरा ऑनलाईन अटेंडन्स घेऊ आणि नंतर मग हे करू. ठीक आहे सर. एक पहिला प्रश्न होता की ठिबक सिंचन ही लोक सुरुवातीला भांडवली गुंतवणूक म्हणून लोक दुर्लक्षित करतात. तर यामध्ये उत्पादनाच्या वाढीच्या अनुषंगाने जर किफायतशीरपणा बघितला तर नेमकं अर्थशास्त्रामध्ये तुम्ही नेमकं काय सांगाल? कारण लोक आता पैसे उद्या किती फायदा होतो याच्यापेक्षा आज गुंतवणूक करायला लागते अशी लोकांची गैरसमज असते. तर तुम्ही अर्थशास्त्रामध्ये कसं सांगाल ते? निश्चित अर्थशास्त्राचा जर विचार केला तर अतिशय चांगला प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जर बघितलं तर आज महाराष्ट्रातला शेतकरी सबसिडी मिळते का याच्याकडे बघून ठिबक करत असतोय. परंतु खरं जर बघितलं तर म्हणजे आता आम्ही ठिबक सिंचन विकतोय म्हणून सांगण्याचा अर्थ नाही. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनच्या माध्यमातून ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचं बघितलं तर पारंपरिक पद्धतीनं जर पारंपरिक पद्धतीनं ऊस लागवड करून जो शेतकरी ॲव्हरेज आपण विचार करूया, आज जर महाराष्ट्रातली उत्पादकता बघितली तर 84 टन प्रति हेक्टरीच्या आसपास आहे. म्हणजे एकरी उत्पादन 30 ते 35 टनाच्या आसपास ॲव्हरेज येत आहे. परंतु सर्वसाधारण आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली कोल्हापूर जिल्हे सोडले तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ॲव्हरेज कमी आहे. सांगली कोल्हापूरचा जर बघितलं तर आपण 60 टनचं एक
बेस लाईन धरूया की ऊस उत्पादन घेणारा शेतकरी 50 ते 60 टन उत्पादन पाण्यावरती ठीक घेत असतोय ऍव्हरेज. काही शेतकरी घेतात 70-80 टन, परंतु ऍव्हरेज शेतकऱ्यांचा विचार केला तर 60 टन पकडू. ठिबकच्या साह्यानं खत नियोजन पाणी नियोजन केलं तर निश्चित 60 टनाचं डायरेक्ट 80 टनावरती तुमचं उत्पादन जाणार आहे. जो 40 टन आहे तो 70 टनाकडे जाणार आहे, कारण 40 टनावाल्याला वाढायला वाव आहे. 80 टनाकडे जर हा ठिबकच्या माध्यमातून आपण 100 टनाचं उद्दिष्ट ठेवून केलं तर 100% जास्तच भेटणार आहे. परंतु अर्थशास्त्राचा विचार केला तर मी सरासरी पकडतोय 60 टनाचा शेतकरी 80 टनाकडे जर जात असेल तर 20 टनाचे आजच्या बाजारभावाच्या दरानुसार ऍव्हरेज 2,500 रुपये ते 3,000 रुपये दर आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधला. 2,500 पकडू. 2,500 वाढीव उत्पन्नाच साधारणतः 50,000 रुपये जास्त येतात 20 टन उत्पादन वाढलं तर. 50,000 उत्पादन वाढतंय आणि 50,000मध्येच आपलं ठिबक सिंचन यंत्रणा राबवून बसवत असतोय. या व्यतिरिक्त शासनाचं जे अनुदान आहे ते 20 ते 22,000 हे बोनस म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. बोनस हे तर येणारच आहे, परंतु तुमचं खर्च उत्पादन खर्च म्हणजे ठिबक सिंचनची भांडवली गुंतवणूक ही पहिल्या पिकामध्येच निघत असते. राहिला पहिल्या पिकामधला जर अर्थशास्त्राचा विचार केला तर 50,000चं ठिबक सिंचनचं आपण 8 वर्ष वापरलं तर साधारणतः त्याचा साधारणतः प्रत्येक वर्षाला खर्च जर आपण पकडला तर साधारणतः 6,500 पकडला पाहिजे पहिल्या पिकावरती. 8 वर्ष जर आपण 7-8 वर्ष ठिबक 7 वर्ष वापरलं तर तो 8,000 पकडला पाहिजे किंवा 7,000 पकडला पाहिजे. तर 7,000 जर आपण खर्च पकडला तर इतर 7 वर्ष तुम्ही ठिबक वापरणार आहे आणि त्याच्यातनं येणार वाढीव उत्पन्न एकरी दरवर्षी 10 टन जरी मिळालं वाढून तरी तुम्हाला तो वाढीव येणारे पैसे आहेत ते पहिल्या पिकातनं 15 ते 20 टन हमखास येणार आहे. 20 टन इतर पिकातनं प्रत्येक पिकातनं 15 टन जर असे 6 हंगाम वापरलं पीक तर 1590 टन ऊस ज्यादा वाढीव भेटणार आहे. आणि त्या वाढीव उत्पन्नाची जर किंमत बघितली तर साधारणतः 2 लाखाच्या आसपास येणार आहे. म्हणजे भांडवली गुंतवणूक जरी 50,000 असली तरी वाढीव उत्पन्न 2.5 लाखापर्यंत मिळवू शकतोय 7 वर्ष जर आपण 7 पिकं जर घेतली तर. त्या दृष्टीने बरोबर आहे. हॅलो, आता निश्चित पुढच्या ट्रेनिंगच्या वेळेला आपण त्याचा चार्टच बनवूया कसं ते. आवश्यक आहे, कारण कसं होतंय मला तुम्ही बरं सांगितलं ते. म्हणजे लोकांना निर्णय घेताना गाडी घेताना विचार कोण करत नाही, पण ठिबक घेताना विचार करतो. तसाच तो मेंटेनन्सच्या बाबतीतला पण विचार आहे घेणाऱ्या शेतकऱ्यांचा. गाडीचा मेंटेनन्स वेळेवर करतील परंतु ठिबकचा मेंटेनन्स करणार नाही असंही. हे जर पैशाच्या भाषेमध्ये सांगितलं, कारण उत्पादन आणि पाणी बचत ह्या अनुषंगाने लोकांना महत्वाचं नाही, पैशाच्या भाषेमध्ये जर लोकांना जास्त समजतं. पैशाच्या बाबतीत तर झालंच आणि उत्पादनामध्ये तुमचं लेबर कॉस्ट पाणी देण्याचे लेबर जे आहेत हे सगळे आयटम आता पुढच्या ह्याच्यामध्ये मी लिस्ट आउट करतो. लेबर सर्क्युलेट करू शकू. एक ऊस पिकाला आपण साधारणतः जर पाळ्या बघितल्या तर 1 वर्षाचा जरी ऊस पीक पावसाळ्यातला हंगाम सोडला 3-4 महिन्याचा इतर वेळेला 15-20 दिवसात आपण पाट पाण्याची पाळी देत असतो. त्यासाठी एकराला 1 तरी लेबर लागतोय आपल्याला. आणि हा लेबरचं कॉस्ट आपण समजा 8 महिन्याचं जरी लेबर पकडलं तर 16 लेबर जाणार आहे. आज लेबरचा भाव जर बघितला तर 400 रुपयाच्या आसपास 5,000 रुपये तुमचं तिथंच वाचणार आहेत. 400 रुपये जरी म्हणलं तरी 16-64 म्हणजे 6,400 रुपये. 300 रुपये जरी म्हणलं तरी 16 लेबरचे तुमचे 16-48 5,000 रुपये लेबरची बचत होणार आहे. ठिबक सिंचन काय मालक पण चालू करू शकतो ना. जरी स्वतः काम करत असला तरी तो इतर ठिकाणी ठिबक सिंचन चालवून दुसरं काम करू शकतो शेतकरी सुद्धा. ओके. आणि कोणाचे प्रश्न आहेत? लोकांना ऊस तोडण्याच्या वेळी ठिबक सिंचन काढणं किंवा या गोष्टीसाठी अडचण होते. ठिबक सिंचन काढत असताना बऱ्याच वेळेला ऊस पडल्यावरती अडचण होत. एक मिनिट, रघुनाथ पाटील
आपण शेतकरी आहे का स्टाफ आहे? आपण कॅमेरा म्यूट करा, कॅमेरा ऑफ करा तुमचा. रघुनाथ पाटील. शेतकरी दिसताय कोणतरी. ठीक आहे, कॅमेरा ऑफ करा. सर ठीक आहे, बोला. भेटले का? हा ठिबक माझा एक सिंचन. प्रश्न आहे सर. हा बोला बोला बोला, अगोदर तुमचा घेऊया चला. हा, बोला. तर मला एक विचारायचं होतं की चुनखडी जी जमीन आहे, हा चुनखडी जमिनीमध्ये ज्यावेळेस ठिबक सिंचन आपण केला जातो त्यावेळेस खत मात्रा कोणत्या खताचा वापर करणं आवश्यक आहे सर? चुनखडीयुक्त जमिनीमध्ये शक्यतो चुनखडीमुळे पीएच वाढलेला असतोय आणि पीएच आपल्याला चुनखडीवरती निर्बंध घालण्यासाठी सल्फेट ग्रेडचा वापर करणं गरजेचं आहे. आणि सल्फेट ग्रेडच्या माध्यमातून सल्फर जर त्याच्यातनं भेटेल आणि सल्फरचा जो वापर आहे तो जास्त केला पाहिजे अशा जमिनीमध्ये, जेणेकरून आपल्या चुनखडीवरती नियंत्रण येईल. सल्फेट ग्रेडचा वापर जास्त प्रमाणात झाला पाहिजे त्या ठिकाणी चुनखडीयुक्त जमिनीमध्ये. आणि स्फुरदयुक्त खत आहे ते कमी पीएचचं, मग फॉस्फरिक ऍसिडच्या माध्यमातून करू शकतोय किंवा 12-61च्या माध्यमातून स्फुरदाचं डोजिंग करू शकतोय आपण. मगाचा जो प्रश्न राहिला तर त्याच्यामधलं ठिबक सिंचन काढताना जे आपल्याला अडचणी येत असतात, तर निश्चित अडचणी कशा येतात ते सुद्धा थोडस जाणून घेऊया. ज्या वेळेला ठिबक सिंचन आपण बसवतो त्यावेळेला जर भरणीनंतर ठिबक जर वर ठेवलेला असेल सरीच्या वरती किंवा बोधाच्या वरती, तर पहिला उन्हाळी पाऊस पडल्यानंतर ते ठिबक खाली घ्यावं त्वरित. म्हणजे पाऊस पडल्या खाली घेतलं किंवा सरीच्या बगलेत ठेवलं तर त्याच्यावरती ऊस पडल्यानंतर, आता ऊस ठिबक सिंचनने ऊस केलेला हा ऊस वाढणारच आणि वाढलेला ऊस हा पडणारच. आणि पडल्यानंतर जर बोधावरती लॅटरल असेल तर त्या ठिकाणी निश्चित काढताना अडचणी येत असतात. मधल्या सरीमध्ये जर लॅटरल पडलेले असेल किंवा सरीच्या बोधाच्या एका बाजूनी लॅटरल आपण टाकून ठेवलेले असेल तर निश्चित काढताना अडचण येत असेल तर त्याच्यावरती थोडीफार माती किंवा पावसाळ्यामधला पाऊस पडल्यानंतर काय पाणी वाहिलेलं असेल तर थोडस एक काढण्यापूर्वी एक अर्धा तासात 20 मिनिटं ते अर्धा तास ठिबक सिंचन चालवा, म्हणजे त्या ठिकाणी ओलावा होऊन निसर्डी नळी होऊन त्या ठिकाणी बाहेर ओढता येईल आणि गुंडाळी मशीनच्या सहाय्याने आपण ती गुंडाळून ठेवू शकतो. जरा हॅलो सर. बोला. ठिबक सिंचन काढल्यानंतर ते मशीन आपण मशीनच्या साहाय्याने गुंडाळून ठेवलं तर ते परत अंतरताना बऱ्याच वेळेला पाईप चिमलेली वगैरे असं निदर्शनास येतं, किंवा मग दुसरी काय अशी पद्धत आहे का, किंवा त्या रानामध्येच आपण सरळ करून जर कडेला ठेवली बांधावरती 2-3 महिने तर चालू शकते का गुंडाळूनच ठेवायला लागेल? नाही नाही, कसं आहे आता तुमचं बांध कशा पद्धतीचं आहे, स्वच्छ आहेत का, तिथं उंदरांचा प्रादुर्भाव आहे का, कसं, कारण काय आता तुम्ही उंदराला जर कुरतडायला त्या ठिकाणी मटेरियल ठेवलं तर तुम्ही म्हणताय तसं ते गुंडाळून ठेवलेली नळी जर चेपत असली तर ती त्या दर्जाची नळीच नाही. आपल्या चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये मटेरियल नसेल तर ती नळी दबणार आहे. परंतु चांगल्या प्रकारच्या नळ्या असतील त्या ISI स्टँडर्डच्या आपल्या, त्याच्यातनं गुंडाळून ठेवल्या तर पाणी गेलं की त्या सरळ झाल्या पाहिजेत. निश्चित बांधात ठेवलं तर अडचण काय नाही, बांध स्वच्छ पाहिजेत, उंदीर नसायला पाहिजे रानात. बांधात ठेवल्या लांब पसरून तर काही होणार नाही. फक्त तुम्हाला बांधात ठेवा किंवा कापून एखाद्या शेताच्या बाजूला 2-3 सऱ्यामध्ये त्याच्यातलं पाचट जाळून किंवा एका बाजूला करून तिथं सुद्धा ठेवू शकतो आपण लांबच्या लांब शेतीच्या. जर लगेच वापरणार असला तर गुंडाळण्याची आवश्यकता नाही. जास्त दिवस ठेवणार असाल तर तुम्ही गुंडाळून व्यवस्थित वर एखाद्या बांबूला अडकून ठेवल्या आणि बाजूनी त्याच्या ठिकाणी थोड्याशा डांबराच्या गोळ्या किंवा थायमेट सारखं कीटकनाशक जर वासासाठी ठेवलं तर उंदीर तिकडं फिरकणार नाही आणि उंदराने होणारं नुकसान आपण टाळू शकतोय. आणखी कोणाचे प्रश्न आहे? हा, बोला. बोला.
हॅलो सर. हा, बोला. सर आपण जे विषय याच्यामध्ये जे खतं देत असताना म्हणजे साधारण जे मेन प्रॉब्लेम काय होतो की चोकोपणाचा जो प्रकार आहे म्हणजे हा, आपण म्हणतो तर त्याच्यासाठी जे लिक्विडची जी प्रोसिजर आहे साफ करण्यासाठी ती किती दिवसांनी असावं काय? आता मुख्य आपण खतं देतो त्याच्यामुळे खतामुळे चोक सिस्टम होत नाही. जे मगाशी आपण दाखवलं प्रेझेंटेशन मध्ये की खताचे मिक्स करताना एखादी ग्रेड सपोज मिक्सच करायचे नाही, म्हणजे आता अमोनियम सल्फेट बरोबर तुम्ही एमओपी मिक्स केला तर त्या ठिकाणी साका तयार होतो आणि ती राळ अडकते. किंवा दुसरं ठिबक सिंचन चोक होण्याचं कारण काय आहे की पाण्यातनं येणारा राळ असेल, फिल्टरपेक्षा बारीकसा जो राळ असेल त्यांनी चोक होईल. किंवा आपल्या पाण्यात जे असलेले क्षार शेवाळ यांनी हे होतंय. तर पाण्याच्या क्वालिटीनुसार पाण्याचा इसी किती आहे, क्षारता किती आहे, पाण्याची क्षारता जर जास्त असेल तर साधारणतः 4-5 महिन्यातनं एकदा ती प्रक्रिया केली पाहिजे. पाण्याची क्षारता जर मध्यम असेल, क्षारता मध्यम म्हणजे पाण्याची क्षारता जर 1.5 इसी पेक्षा जास्त असेल तर 3-4 महिन्याला ऍसिड ट्रीटमेंट केली पाहिजे. 1 असेल तर 6 महिन्यांना ऍसिड ट्रीटमेंट केली पाहिजे. पाण्याची क्षारता जर 0.5 च्या आसपास असेल तर त्या ठिकाणी निश्चित 1 वर्षातनं एकदा अशी ट्रीटमेंट केली तरी चालण्यासारखं आहे. आणि खतं विरघळवून व्यवस्थित जर वापरली म्हणजे जे कॉम्बिनेशन करायचंय म्हणजे एकमेकाबरोबर मिक्स करायची कॉम्पॅटेबिलिटी चेक करून आपण व्यवस्थित मिक्स केली तर ती खतांच्यामुळं काय, खतं ही ऍसिडिक असतात. सर्व खतं बघितली तर त्याचा पीएच 1 ग्रॅम 1 लिटर मध्ये घेतलं तर ते 7च्या खालीच पीएच राहतो. तर खतं ऍसिडिक सोडली किंवा मधून मधून आपण फॉस्फरससाठी फॉस्फरिक ऍसिडचा वापर केला तर हे कालावधी आपण वाढवू शकतो. फॉस्फरिक ऍसिडच्या सहाय्यानं ड्रीप तर साफ होणारच आहे, त्याचबरोबर फॉस्फरस सुद्धा पिकाला भेटणार आहे. म्हणून जी वारंवारता आहे साफ करण्याची किंवा 2 ठिबक साफ करण्यातला अंतर आहे ती पाण्याच्या क्वालिटीवरती, किंवा आपण असं ठरवू शकतो की ड्रिपरचा जो डिस्चार्ज आहे, समजा 2 लिटरचा ड्रिपर आहे, त्याचं 36 सेकंदाचं एखाद्या आपलं औषधं मोजायचं छोटं भांड असतंय एमएल मध्ये लिहिलेलं 50 मिली पर्यंत, ते घ्या. त्याच्यामध्ये 36 सेकंदाचा डिस्चार्ज मोजा. 36 सेकंदामध्ये स्टॉपवॉच लावून त्याच्यामध्ये डिस्चार्ज मोजा. 36 सेकंदामध्ये जर 2 लिटरचा ड्रिपर असेल तर 20 मिली पाणी दिलं पाहिजे. 3चा ड्रिपर असेल तर 30 मिली पाणी दिलं पाहिजे. 4 लिटरचा असला तर 40 मिली पाणी दिलं पाहिजे. आणि हे जर देत नसेल तर ती सिस्टम साफ करायला आलेलं आहे असं समजायचं. जर योग्य डिस्चार्ज दिला तर त्या ठिकाणी ऍसिड ट्रीटमेंट करण्याची गरज नाही, ठिबक व्यवस्थित चाललंय. शेवाळासाठी आपण साधारणतः 20 ppm नी एक अर्ध्या तासासाठी क्लोरिनेशनची ट्रीटमेंट केली तर शेवाळ सुद्धा त्या ठिकाणी जळून जाऊ शकतं आणि आपल्याला शेवाळापासून सुद्धा मुक्तता होऊ शकते. सर, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये हा, लिफ्ट इरिगेशन आहे. अशा ठिकाणी थोडं लँड वापर करायला म्हणजे नकार देतात. तरी नाही मला काय अजून गाळाचे ऐकायला आलं नाही, तुमचा जरा आवाज येत नाही, सुरुवातीपासून सांगा परत. प्रश्न परत विचारा. कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये म्हणजे शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी होय ऐकू येते? हा, या होय. भागामध्ये नदी काठाचं लिफ्ट इरिगेशनच आहे सगळं. पण बोरिंग किंवा विहिरीचं पाण्याचे फार कमी इरिगेशन, म्हणजे अगदी 5% गावामध्ये. तर नदी काठाचं जे पाणी आता बऱ्यापैकी लालसर पाणी गाळाचं प्रमाण जास्त असते. अशा वेळेला आपला ठिबकचा खर्च वाढतोय, म्हणजे सँड फिल्टर बसवावा लागतोय. होय. अशा वेळेला काही कंपन्या असं सजेशन देतात, मी आता काय नाव घेत नाही कुणाचं, बाबा दोन वेळा डिस्क फिल्टर वापरा असं वगैरे सांगतात. तर काय हे संयुक्तिक होईल का, सिस्टीम चालू शकेल का तशी, किंवा दुसरं काय आपल्याकडनं तुमच्याकडनं नवीन संशोधन यासाठी काय आलेलं आहे का? तर त्याच्यामध्ये कसं आहे, आता खर्च कमी करण्यासाठी 2 डिस्क फिल्टर वापरणं हा काय पर्याय नाही. फक्त कसं तुमचं जर ठिबक चोक फिल्टर अर्ध्या तासाने बंद पडत असेल तर तो 1 तासावर फिल्ट्रेशन एरिया वाढवल्यामुळे, पण त्याच्यातल्या इम्प्युरिटीज कमी होणार नाहीत. महत्वाचं नदीचं पाणी वापरायचं असेल तर वाळूचा फिल्टर वापरणं गरजेचं आहे, कारण गाळ, काडी कचरा, शेवाळ हा बाजूला पाण्यातनं करण्यासाठी फिल्टर हे हृदय आहे ड्रिप सिस्टीमचं.
तुमचं पाणी जेवढं जास्त स्वच्छ जाईल पुढे तेवढं त्या पुढच्या ठिबकचं आयुष्य चांगलं भेटणार आहे. तर आपणाला त्याचं आयुष्यमान वाढवण्यासाठी फिल्टरमध्ये कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये ऑटोमेटेड छोटा जरी फिल्ट्रेशन एरिया वाढवून किंवा सुरुवातीचा खर्च, आता 1 एकरला केलं तर तो तुम्हाला खर्च जास्त वाटणार आहे ऍक्च्युली सँड फिल्टरचा. पण क्षेत्र जर वाढीव असेल, सगळ्या क्षेत्रावरती जर डिवाइड केलं तर तो खर्च तेवढासा जास्त नाही. परंतु पाण्याचा दर्जानुसार फिल्टरची निवड करणं गरजेचं आहे. तर ते योग्य नाही. फक्त 1 तासाच्या, अर्ध्या तासाच्या ऐवजी 1 तासाने फिल्टर साफ करायला येणारच आहे. तुम्ही 2 डिस्क फिल्टर वापरा, नाहीतर 3 वापरा. असं काही ते दिवसाचं सोल्युशन नाही 1 दिवसात. त्या ठिकाणी तुम्हाला ऑटोमेशन बसवून हे फिल्टर साफ करण्याची यंत्रणा बसवली पाहिजे. याच्यासाठी वाळूचे फिल्टर साफ करण्यासाठी जास्त जर राळवालं किंवा लाल पाणी तुम्ही म्हणताय त्या पद्धतीचं असेल तर. हॅलो, हा बोला. शंका अशी होती की सर ठिबकचं जे मेंटेनन्स आहे ना, केअर अँड मेंटेनन्स, जस्ट एक डेली, वीकली, मंथली असं काय एक 2 मिनिटं सांगता येईल का? सांगता येईल की. आता ठिबक मध्ये जे आहे ते डेली मेंटेनन्स करायचं म्हणजे डेली आपला फिल्टर साफ झाला पाहिजे. सिस्टम म्हणजे प्रेशर चेक केलं की लक्षात येतंय की फिल्टर साफ करायला आलेला आहे की नाही हे तपासण्याचं प्रेशर गेज हे मुख्य साधन आहे. प्रेशर गेज कडे लक्ष दिलं. प्रेशर गेज 2 पाहिजेत, फिल्टरच्या अगोदर एक आणि फिल्टरच्या नंतर एक. फिल्टरच्या अगोदरचा प्रेशर गेज आणि नंतरचा प्रेशर गेज पुढचा साफ केलेल्याचा, त्याच्यामधला जर डिफरन्स अर्धा किलोच्या पेक्षा जास्त वाढत असेल तर निश्चित त्या ठिकाणी फिल्टर साफ करायला आलेला आहे. अर्धा किलोपेक्षा जास्त प्रेशर म्हणजे 0.5 kg प्रेशर डिफरन्स जर झालेला असेल तर तो फिल्टर साफ करणं गरजेचं आहे. तर तो किती वेळाने येतोय हे बघणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला फिल्टर साफ नसेल तर त्या ठिकाणी पुढं पाणी, अपेक्षित पाणी किंवा लॅटरल एंडला जे 1 kg प्रेशर येतंय का नाही ते होत नाही. दुसरी गोष्ट, फिल्टर वेळेवर साफ करून आपणाला त्या डेली मेंटेनन्स मध्ये मुख्य प्रेशर बघणं गरजेचं आहे. दुसरं जो एक ड्रिपरचा डिस्चार्ज किती येतोय हे तपासलं पाहिजे, किंवा डेली मध्ये आपण आपल्या पिकामधला लॅटरलची पोझिशन व्यवस्थित आहे का, ओलिताचा पट्टा तो योग्य रीतीनं जातोय का नाही हे तपासणं गरजेचं आहे. ड्रिपरचा डिस्चार्ज वेळ मगाशी सांगितलं की मधनं चेक करणं गरजेचं आहे. आणि एक 15 दिवसाच्या नंतर ठिबकच्या नळ्या ज्या आहेत एंड कॅप त्या एकदा तरी साफ केल्या पाहिजेत, की जेणेकरून त्या कडेच्या बाजूला जे गेलेली राळ वगैरे लॅटरल आहे, प्रत्येक ड्रिपरला आतून फिल्टर असतोय, परंतु त्याच्यातनं जी सुटलेली राळ आहे ती पुढं काढणं गरजेचं आहे. तर ते 15 दिवसातनं एकदा तरी साफ केलं पाहिजे. किंवा फ्लशवाल आहेत ते वेळोवेळी एक 8 दिवसानंतर फ्लशवाल उघडले गेले पाहिजेत. त्यानंतर ऍसिड ट्रीटमेंटचा मुख्य जो भाग आहे याच्यातला की ऍसिड ट्रीटमेंट करणं, तर तो मगाशी सांगितलं की पाण्याच्या क्वालिटीनुसार 4 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी त्याचं शेड्यूल फायनल करता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर शेवाळासाठी जी शेवाळ जर आपल्या विहिरीत असेल किंवा ड्रिपरवरती दिसत असेल तर त्या ठिकाणी क्लोरिनेशन ट्रीटमेंट, मग त्याच्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड किंवा कॅल्शियम हायपोक्लोराईडचं त्या ठिकाणी 30 मिनिटाच्या पिरियडसाठी साधारणतः 1000 लिटरसाठी 200 ग्रॅमच्या आसपासची त्याची गरज आहे. ती 30 मिनिटाच्या आसपास जो जाणारा फ्लो आहे त्या फ्लो मधनं सोडियम हायपोक्लोराईड किंवा कॅल्शियम हायपोक्लोराईडचं जर डोजिंग केलं तर त्या ठिकाणी शेवाळ वाढण्यास प्रतिबंध होणार आहे आणि निश्चित आपलं सिस्टमचा जो रेटेड डिस्चार्ज आहे तो योग्य रीतीने चालणार आहे. त्याचबरोबर वर्षातनं एकदा आपला पंपचं हेड किंवा डिस्चार्ज, पंपाची इफिशियन्सी चेक करणं गरजेचं आहे. आणि महिन्यातनं बाबा आपलं पाण्याचं जे बायपास सोडतोय तो बायपास पाण्याची जी विहिरीतली खोली गेलेली आहे त्यानुसार बायपास ऍडजस्ट केला पाहिजे. विहिरीचं पाणी वर असताना बायपास सोडलेलं आहे त्या पद्धतीने जर सोडला तर पाणी खाली गेलं तर लॅटरल एंडचं प्रेशर कमी होऊ शकतं. तर त्या केसमध्ये आपण लॅटरल एंडचं प्रेशर अगदी वेळोवेळी
आठवड्यातनं 10 दिवसातनं एकदा लॅटरल एंडला 1 kg प्रेशर येतंय का नाही ते चेक केलं पाहिजे. त्याचबरोबर लिकेजेस एकदा प्लॉटमध्ये कुठं लिकेज येत असतील तर सगळ्या लाईनला पाणी भेटतंय का नाही हे सुद्धा तपासणं दररोज गरजेचं आहे. कारण कुठं काय आंतरमशागतीमुळं खुरप्यामुळं या ठिबक नळीला नुकसान झालं तर त्या ठिकाणी लॅटरल तुटली तर त्या ठिकाणी निश्चित पाणी पुढे जाणार नाही, तर ती लाईन सफर होऊ शकते. तर ह्या काळज्या आहेत त्या वर्षातनं पंपाचं एकदा केअर घेतली पाहिजे. पंप व्यवस्थित चालतोय का नाही किंवा बाकीचं जे फिल्टर चे जे कलर वगैरे आहेत ते व्यवस्थित आहेत का, गंजतंय का काय त्या ठिकाणी, ह्या गोष्टी आपण वेळोवेळी केल्या तर निश्चित आपण त्याच्यासाठी ठिबक सिंचन देखभालच्या संदर्भात आपण वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतो शेतकऱ्यांना. ठीक आहे, कोणाची शंका आहेत का? हॅलो. एकच मिनिट आहे फक्त, मी जरास एका ह्याला जातो कार्यक्रमाला, मीटिंग सुरू आहे. ट्रेनिंग सुरू राहील इथं. हावळे साहेब आहेत ते आपल्याला अटेंडन्स घेतील. मी बिटले साहेबांचं वरिष्ठ ॲग्रॉनॉमिस्ट नेटाफेम कंपनीचे ॲग्रॉनॉमिस्ट बिटले साहेबांचं मी सर्व प्रशिक्षण रामेतीच्या वतीनं अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. कारण साहेबांनी जे सांगितलं एकरी 100 टनामध्ये ठिबक सिंचन आणि खतं या दोन्हींची जी व्याप्ती आहे, नुसतं म्हणजे खताची गरज किंवा पिकाच्या स्टेजेस देण्याबरोबरच प्रत्येक बाबीमध्ये किंवा घटकामध्ये, पानाच्या, खोडाच्या, कांडीच्या प्रत्येक घटकामध्ये अन्नद्रव्याचा असलेला, पाण्याचा असलेला रोल तो देखील सांगितला. त्या कमतरता, त्यातून दिसणार लक्षणं अत्यंत बारीक सारीक पद्धतीनं सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की 100 टनामध्ये 50 ते 60% वाटा हा पाणी आणि खताचाच आहे, आणि ही गोष्ट आपल्याला नंतर करता येत नाही. तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं बिटे साहेबांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी रामेतीच्या वतीनं आणि माझ्या व्यक्तिगतरित्या आणि आपल्या सर्व प्रशिक्षणार्थीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. काय 1-2 शंका, मी जरा मीटिंग असल्यामुळे जात आहे, हावळे साहेब आहेत, 1-2 शंका काय असतील त्या पूर्ण करून बाकीचे बिटले साहेब जातील, पण बाकीचे लोक 1-5 मिनिटात आपला अटेंडन्स घेऊ आणि नंतर मग ट्रेनिंग संपेल. ठीक आहे, थँक्यू. निश्चित, धन्यवाद सर. थँक्यू सर. हॅलो. हॅलो. विचार सर. हा, बोला. नेटाफेम म्हणलं का सगळ्या इतर कंपनीपेक्षा पण सगळ्यात महागडं म्हणलं का नेटाफेम समजलं जातं. तर मला म्हणायचं आहे की सर, की जी इतर कंपनीपेक्षा आपलं नेटाफेममध्ये जी क्वालिटी आहे किंवा त्या पाण्याचा डिस्चार्ज असेल, तर ह्याच्यामध्ये किती महत्त्व म्हटलं जातं की नेटाफेमच जास्त क्वालिटीची आणि जास्त किमतीचं, म्हणजे शेतकरी जर करत असताना जास्त कॉस्ट वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे नेटाफेम महाग आहे हा एक पसरवलेला गैरसमज आहे. पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला, कारण नेटाफेम हे तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर आपण त्या ठिकाणी पीव्हीसीच्या खर्चामध्ये बचत करतोय. आपले जे ठिबकच्या नळ्या आहेत किंवा ड्रिपर्स आहेत ते लांब चालणाऱ्या ठिबकच्या नळ्या आहेत, जे लोकांच्या 150 फुटापर्यंत चालतात तर आपल्या 250 फुटापर्यंत चालतात. आणि मुख्य स्वस्त तुमचा, तुम्ही म्हणताय आता लोकल कंपन्याशी तुलना करू शकत नाही. आपले प्रोडक्ट सगळे नेटाफेमचे जे ड्रिपर्स आहेत ते एकाच ठिकाणी हाजरीन किबूज मध्ये, म्हणजे जिथं ठिबकचा शोध लागला आणि तिथं सुरुवात झाली तिथंच जगभरातले सगळे ड्रिपर बनले जातात. फक्त इथं इनलाईन बनते ते ड्रिपर मागून. आणि ड्रिपर ची जी आतली रचना आहे त्याच्यामध्ये आपोआप साफ होणारे, न चोक होणारे ड्रिपर आणि त्याच्यामध्ये टर्बो नेक्स्ट टेक्नॉलॉजी, म्हणजे आज तुम्ही जर माझ्या 20 वर्षापूर्वीच्या ठिबक सिंचन केलेल्या शेतकऱ्याला ठिबकच्या नळीचा दर्जा विचारला तर तुमच्या इचलकरंजी मध्ये जे पुढचे म्हणून आहे त्यांच्याकडे आपण 65 एकरचं ठिबक बसवलेलं आहे. आणि त्या 65 एकर मध्ये 2001 साली ठिबकची नळी बसवलेली, अजूनही रॅम नावाची ठिबकची नळी चालू आहे. म्हणजे 15 वर्षापासून काही शेतकरी आहेत, सांगलीत आहेत, साताऱ्यात आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, अनेक शेतकरी ठिबकची नळी वापरत असताना आज आपण
गोटखिंडी तालुका वाळवामध्ये जी ही सांगितली स्कीम 2011 मध्ये लिफ्ट इरिगेशनची स्कीम अजूनपर्यंत ठिबक योग्य रीतीनं चालू आहे. त्यामुळे दर्जा तुम्ही कंपनीतल्या प्रतिनिधीला न विचारता वापरणाऱ्या शेतकऱ्याला प्रत्येक ठिबकचा ज्या त्या कंपनीच्या ठिबकचा दर्जा विचारणं मला वाटतंय आवश्यक आहे. मी तर सांगणारच, परंतु तुम्ही माझ्यापेक्षा शेतकरी जो वापरतोय तर तुम्ही तर विभागामध्ये आहे, कृषी विभागामध्ये आहे, तुम्ही ठिबकचा दर्जा विचारायचा असला तर शेतकऱ्यांनी केलेल्या शेतकऱ्याला विचारा, वापरलेल्या शेतकऱ्याला त्या ठिबकच्या नळीचा दर्जा विचारा. त्यासाठी लागणारं डिझाईन योग्य असलं पाहिजे. ठिबकची नळी म्हणजे बाजारातनं बंडल आणून टाकून कधी ठिबक बसत नाही. योग्य डिझाईन, उत्कृष्ट संच उभारणी आणि लॅटरल एंडला 1 kg प्रेशरनी सिस्टम चालली तर ती सिस्टम योग्य रीतीनं दीर्घकाळ चालेल. दीर्घकाळ चालण्यासाठी तुम्हाला प्रोडक्ट पण चांगले निवडले गेले पाहिजेत. उगं स्वस्त मिळते म्हणून 2-3 वर्षात बंद करून मग ठिबक सिंचन यंत्रणा ह्यामुळंच त्या ठिकाणी त्याला लोकांनी नावं ठेवली की बाद आहे कल्पना म्हणून. परंतु असं काय नाही की लोकांनी त्याचा निवड करताना योग्य रीतीनं जमिनीच्या प्रकारानुसार निवड केला का, किंवा कंपनीचा जो दर्जा प्रोडक्ट आहे ते लोक आउटडेटेड प्रोडक्ट वापरून त्या ठिकाणी ठिबकची नळी वापरत असतात. आपले पेटेंटेड प्रोडक्ट म्हणजे आता एरीज नावाचा ड्रिपर आहे, 20 वर्ष कोण बनवू शकत नाही. 2012 पासून तो 2032 पर्यंत तो ड्रिपर दुसरी कंपनी कुठली पुरवू शकत नाही, जी चोक होत नाही ड्रिपर. तर क्वालिटी तर आहेच, परंतु त्याबरोबर सर्व्हिसेस आणि दर्जा त्या ड्रिपरचा चालण्याची त्याच्यातली साफ होण्याची यंत्रणा याच्याकडे बघणं गरजेचं आहे. तर अजिबात बिलकुल महाग नाही. तुम्ही कम्पेअर करा, कोटेशन घेऊन तुम्ही लोकल कंपनीचं जर नॉन ISI शी कम्पेअर करत असलात प्रोडक्ट टू प्रोडक्ट, आपल्याकडं पण नॉन ISI मध्ये आत चांगला ड्रिपर असलेले प्रोडक्ट आहेत, स्ट्रीमलाईन वगैरे स्वस्तातले पण प्रोडक्ट आहेत. परंतु त्याच्याबरोबर चांगला ISI प्रोडक्ट कम्पेअर करून चालणार नाही. ISI बरोबर ISI प्रोडक्ट कम्पेअर करा. लॅटरल एंडला 1 kg प्रेशर कसं जज करायचं आपण? लॅटरल एंडला तो लॅटरलचा अडॅप्टर असतोय. लॅटरल एंडला 1 kg प्रेशर चेक करण्यासाठी तो प्रेशर गेजला बसवायचा आणि लॅटरलची एंड कॅप काढायची आणि तो अडॅप्टर आतमध्ये असा काळा प्लास्टिकचा अडॅप्टर असतोय. तो जर लॅटरल मध्ये चालू असताना बघितला तर लॅटरल एंडचं प्रेशर चेक करता येते. अडॅप्टर भेटतो त्याच्यासाठी चेक करायला. ओके. या व्यतिरिक्त काय आहेत शंका कोणाच्या? ओके, ठीक आहे. भेटले सर. या ठिकाणी परीट सरांनी आता सांगितल्याप्रमाणे आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सगळ्या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केलेलं आहे. तर पुन्हा एकदा रामेती कोल्हापूर आणि सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीनं आपलं या ठिकाणी खूप खूप आभार. यापुढेही आपलं मार्गदर्शन आम्ही अपेक्षित राहू आणि सर्व प्रशिक्षणार्थींना आणि आम्हाला आपण मार्गदर्शन करायला अशी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. या ठिकाणी आपण थांबूया. एक महत्वाची सूचना आता परीट सरांनी दिल्याप्रमाणे धन्यवाद.